विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकार पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं
पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमामि सद्गुरुं पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बरवे झाले लागलो कारणी तुमचे राहिलो चरणी फेडीन संत संगती धणी गरजईल गुणी वैखरी नवंचे शरीर सेवेसी काया वाचा आणि म्हणेसी झालो संतांची आंधणी दासी केला ये विषयी निर्धार. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण केलेला जो निर्धार आहे तो प्रतिपादन करतात. भगवती इंद्रायणी मातेच्या तटावर अलंकापूर नगरीमध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबारायांच्या चरण सान्निध्यामध्ये परमपूजनीय प्रतस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या नियोजनानं त्यांच्या कृपाछत्राखाली सुरू असलेलं हे तुकोपनिषद अष्टादशाह यातील आजच्या चिंतनाची सेवा बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी श्रीगुरूंच्या चरणी ज्यांच्या आज्ञेनं सेवा प्राप्त झाली परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असणारे सर्व गुरुजन सर्व संत सर्व साधक सर्व भाविक सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतनाकडे ओढतो. नाटाचे अभंग सुरू आहेत आणि या अभंगातून तुकोबारायांनी आपण केलेला जो निश्चय आहे तो निश्चय या अभंगातून सांगितलेला आहे. परमार्थ करणाऱ्या साधकांनी किंवा कुणीही असो कोणत्याही मनुष्याने आपल्याला जे साध्य प्राप्त करायचं आहे त्या साध्याच्या प्राप्तीचा अगोदर निश्चय करणं महत्त्वाचं आहे. निश्चय जर केला नाही तर मनुष्याला साधन व्यवस्थित निवडता येत नाही. जे प्राप्त करायचं आहे त्याचा अगोदर निश्चय झाला पाहिजे. मग आपल्याला साधन निश्चित करता येतं आणि साधन निश्चित करून मग आपल्याला साधना करून त्या साध्याची प्राप्ती करून घेता येते. जर आपल्याला साध्यच निश्चित झालं नाही तर साधनाचाही निश्चय करता येत नाही. जिथं जायचं तेच जर माहीत नसेल तर कोणत्या गाडीत बसणार? अगोदर कुठं जायचं हे ठरवलं पाहिजे, मग आपल्याला कोणत्या वाहनाने जायचं हे ठरवता येतं. तसं अगोदर आपल्याला जे साध्य प्राप्त करायचं ते साध्य प्राप्त केलं तर आपल्याला साधन कोणतं करायचं, कोणती साधना करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं हे ठरवता येतं. तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणामध्ये केलेला जो निश्चय जो निर्धार आहे तो निश्चय या अभंगातून तुकोबाराय सांगतात. तो सांगत असताना सुरुवातीला थोडेसे काही उद्गार काढतात. तुकोबाराय म्हणतात, बरवे झाले लागलो कारणी. कारणी लागलो बरवे झाले. तुकोबाराय म्हणतात, अभंग क्रमांक 4045. अभंग क्रमांक 4045. कारणी लागलो बरवे झाले. बरवे झाले म्हणजे चांगलं झालं. चांगलं अनेक दृष्टीमुळं झालेलं आहे. कारण आपल्याला मानवदेह प्राप्त झाला हेही चांगलं झालं. मानवदेह प्राप्त झाल्यानंतर आजपर्यंत आपण जिवंत राहिलो हेही चांगलं झालं.
बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचुनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आजपर्यंत जिवंत राहिलो, मरणाचे मृत्यूचे अनेक निमित्त उपस्थित असताना सुद्धा आजपर्यंत देवाच्या कृपेनं आपण जिवंत राहिलो आणि आता आपल्याला देवाला शरण येता आलं, शरणागती करता आली, हे खूप चांगलं झालं. बर्वे झाले लागलो कारणी लागलो. कारणी लागलो म्हणजे आजपर्यंत जिवंत राहिलो हे तर चांगलंच झालं, पण जिवंत राहून देवाने हा मानवदेह ज्याच्यासाठी निर्माण केलेला आहे ते कार्य करण्यासाठी आता मी या देहाचा उपयोग करू लागलो, म्हणजे माझा देह आता कारणी लागला. जी वस्तू ज्याच्यासाठी निर्माण झालेली असते, जी वस्तू ज्याच्यासाठी असते, त्याच्यासाठी जर ती उपयोगात आली तर तिला म्हणतात आता कारणी लागली. व्यवहारातही तसंच आहे. आता दृष्टांत अभंग भरपूर आहेत, मोठाले अभंग आहेत, दृष्टांत वगैरे सांगत नाही. तर जी वस्तू ज्याच्यासाठी असते त्या वस्तूकडून ते कार्य घडलं की ती वस्तू कारणी लागली असं म्हणतात. तसं तुकोबाराय म्हणतात की मी आता देवाला शरण आलो, हे खूप चांगलं झालं आणि माझा देह कारणी लागला. बर्वे झाले कारणी लागलो. कसं काय कारणी लागलो? तुमचे चरणी राहिलो. तुमच्या चरणाजवळ येऊन मी निवास केला, तुमच्या चरणाजवळ राहिलो, म्हणून माझं आयुष्य, माझा देह हा कारणी लागला. कारण मानवदेह हा भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी, देवाच्या जवळ राहण्यासाठी, देवाची जवळीकता, देवाचं सानिध्य प्राप्त करून घेण्यासाठी मानवदेह आहे. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने भजन करण्यासाठी, साधना करण्यासाठी देह दिलेला आहे आणि साधना करून मी तुमच्या जवळ येण्याचा निश्चय केला, या मार्गाला मी लागलो, म्हणजे माझा देह कारणी लागला. आता मी अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे की संत संगती धनी फेडीन, संत संगतीमध्ये राहीन, संतांच्या संगतीमध्ये राहून माझी धनी म्हणजे इच्छा मी माझी पूर्ण करीन. माझ्या ज्या इच्छा आहेत ते फक्त संतच पूर्ण करतील. मी संतांच्या संगतीत राहीन आणि इच्छा पूर्ण करून घेईन. गरजईन गुणी वैखरी. संत संगतीमध्ये राहून संतांच्या सोबत मी तुझ्या गुणाविषयी गर्जना करीन किंवा माझी वैखरी वाणी तुझ्या गुणामध्ये अशा प्रकारची गर्जना करीन, म्हणजे तुझे गुण माझ्या वैखरी वाणीनं वर्णन करील, गाईल. न वंचे शरीर सेवेशी, काया वाचा आणि मनेसी, झालो संतांची आंदणी दासी, केला ये विषयी निर्धार. तुकोबाराय म्हणतात आता संतांच्या संगतीमध्ये राहीन, तुझे गुण गाईन आणि माझं पूर्ण शरीर म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर तुझ्या सेवेमध्ये त्याचा विनियोग करीन. तुझी सेवा करत असताना थोडीही मी चोरी करणार नाही, कुच्चरपणा करणार नाही, शरीर सेवेसाठी चोरणार नाही. सेवेशी शरीर न वंचे. काया वाचा आणि मनेशी, कायेनं, वाचनं आणि मनाने संतांचीही सेवा करीन, तुझीही अशा प्रकारची सेवा करीन. झालो संतांची आंदणी दासी. कायेनं, वाचनं, मनानं मी संतांची आंदणी दासी झालो. दासी होणं म्हणजे सेवक होणं. मी संतांची दासी झालो, पण पगार देऊन काम करणारा तो नौकर असतो आणि सेवक कायेनं, वाचेनं, मनानं पूर्ण त्यांना समर्पित झालेला असतो. मी दासी झालो, दास झालो शब्दाचा अर्थ मी तुम्हाला पूर्ण समर्पण, अशा प्रकारचं संतांना मी समर्पण झालो. आणि ती आंदणी दासी म्हटले तुकोबारायांनी. आंदणी दासी त्या दासीला म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये एखादी राजाची जर कन्या असेल, तिचा विवाह झाला, विवाह झाल्याच्या नंतर ती ज्या वेळेला तिचा विवाह ज्या राजकुमाराबरोबर झाला, तिच्या त्या राज्यामध्ये जात असताना तो राजा अर्थात तिचे वडील तिला काही वस्तू भेट स्वरूपामध्ये द्यायचे. काही हजारो लाखो हत्ती द्यायचे, हजारो लाखो घोडे द्यायचे आणि काही दास आणि दाशा अशा प्रकारचे त्यांना द्यायचे. मग ती दासी दिल्यानंतर, त्या मुलीच्या सेवेसाठी ती दासी दिल्याच्या नंतर तिचं पूर्ण जीवन हे त्या राजकुमारीसाठी असायचं. स्वतंत्र अशी त्यांना काही सत्ता नसायची.
दासीनं त्या राजकुमारीची आयुष्यभर सेवा करायची, तिनं लग्न करायचं नाही, काही नाही, तिच्या इच्छेनुसार तिनं वागायचं. त्याला आंदणी दासी म्हणतात. मुलीला जे भेट दिलं जातं, वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात, त्याला आंदण म्हणतात. आणि तसंच काही पूर्वी दास्या दिल्या जात होत्या आणि त्या दास्या पण आयुष्यभर तिच्या सेवा करायच्या. अशा त्या दासीला म्हणतात आंदणी दासी. म्हणजे ती दासी कायेनं वाचेनं मनानं पूर्ण तिला समर्पित झालेली असते. तसं तुकोबाराय म्हणतात की मी आता कायेनं वाचेनं मनानं मी संतांचा दास झालो, म्हणजे दासी झालो. मी संतांची आंदणी दासी झालो. आणि संतांची आंदणी दासी होऊन, त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा करणार, तुझे गुण गाणार, अशा प्रकारचा मी निर्धार केलेला आहे. केला येविषयी निर्धार केला. जीवनी राखीला जिव्हाळा, झालो मी मजसी निराळा. पंचभूताचा पुतळा, सहज लीळा वर्ततसे. तुकोबाराय म्हणतात की जीवनी राखीला जिव्हाळा. सगळ्या जगाचं जीवन असणारा जो परमात्मा, जीवन म्हणजे ज्याच्या वाचून जे असू शकत नाही त्याला जीवन म्हणत असतात. परमात्म्याशिवाय जगत राहू शकत नाही, कारण परमात्मा सर्व जगाचं काय आहे? अधिष्ठान आहे. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त वस्तूला सत्ता नसते. अधिष्ठानाशिवाय कुठला भ्रमही होत नसतो. सगळं जगत जर भ्रम असेल तर त्याला काहीतरी अधिष्ठान पाहिजे. आणि अधिष्ठान जर काय असेल तर तो परमात्मा आहे. परमात्मा हे सगळ्याचं जीवन आहे. म्हणजे जड वस्तूचंही जीवन आहे आणि सजीव असणाऱ्या सगळ्या जीव जंतूचं अर्थात पशुपक्ष्यांचं सुद्धा तोच जीवन आहे. असं सगळ्यांचं जीवन असणारा जो परमात्मा, त्याच्याविषयी जिव्हाळा राखला. म्हणजे अंतःकरणामध्ये मी त्याच्याविषयी प्रेम अशा प्रकारचं राखून ठेवलं. त्याच्याविषयी प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं आणि त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम राखून ठेवून मी मजसी निराळा झालो. मी माझ्यापासून निराळा झालो, वेगळा अशा प्रकारचा झालो. मी माझ्यापासून निराळा झालो म्हणजे आता मी शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. शरीरालाही मी म्हणतात आणि आत्मस्वरूपालाही मी म्हणतात. इथं मी शब्दाचा अर्थ घ्यायचा देह, कारण देहाच्या ठिकाणी आपल्याला आत्मबुद्धी होते. ज्या पदार्थाच्या ठिकाणी आपल्याला आत्मबुद्धी होते त्या पदार्थाला मी असं म्हटलं जातं. स्थूल देहाच्या ठिकाणी आपली आत्मबुद्धी होते, सूक्ष्म देहाच्या ठिकाणी आपल्याला आत्मबुद्धी, वेगवेगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी, प्राणाच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी आपला आत्मबुद्धी होते. तर या मी शब्दाचे हे सगळे अर्थ आहेत. तर तुकोबाराय म्हणतात की मी माझ्याहून निराळा झालो. म्हणजे इथं मी शब्दाचा अर्थ घ्यायचा आपलं आत्मस्वरूप, आणि माझ्याहून म्हणजे इथं मज म्हणजे मीच, आणि त्या माझ्यापासून मी निराळा झालो. म्हणजे जीव अवस्थेमध्ये असताना आपण या देहाला मी म्हणतो, स्थूल देहाला मी म्हणतो, इंद्रियांना मी म्हणतो, प्राणाला मी म्हणतो, मनाला मी म्हणतो, बुद्धीला मी म्हणतो, आनंदमयालाही आपण मी म्हणतो. तर हे सगळे मीच आहेत. मीचेच हे सगळे वेगवेगळे स्वरूप आहेत. आता यांच्यापासून मी वेगळा झालो, माझ्यापासून मी वेगळा झालो. म्हणजे या सर्व देहापासून स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 प्रकारचे जे देह, या तिन्ही देहापासून मी वेगळा झालो. म्हणजे मी माझ्यापासून वेगळा झालो. आणि मी म्हणजे कोण? मी म्हणजे आत्मस्वरूप, परब्रह्मस्वरूप असणारा जो मी, सच्चिदानंद स्वरूप असणारा मी, या देहाला मी म्हणून बसलो होतो, पण त्याच्यापासून मी आता काय झालो? वेगळा अशा प्रकारचा झालो. आता शरीर म्हणजे मी नाही. मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लाडशी. मी आहे. आता शरीर आहे. शरीर आणि मी आता एक राहिलो नाही. आता शरीर आहे. शरीर माझं स्वरूप नाही. मी कसं आहे? मी नित्य आहे, अविनाशी आहे, सुखरूप आहे, कधीही न मरणारा असा अविनाशी. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असं हे माझं स्वरूप आहे. आणि हे शरीराचा विचार केला तर हे पंचभूताचं आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. असा पंचभूतापासून निर्माण झालेला, पंचभूताचा पुतळा असलेला हा देह, तो आता प्रारब्धाच्या योगानं सहज अशा प्रकारचा लीळा वर्तत असे. सहज अशा प्रकारचा प्रारब्धाच्या योगानं जसं प्रारब्ध असेल तशा प्रकारचा तो वर्तन करत राहतो. म्हणजे वर्तन करत राहील, व्यवहार करत राहील. शरीराचा सर्व व्यवहार हा सहज लीलेनं प्रारब्धाच्या योगानं होत राहतो. आता मी मात्र त्या कुठल्याही व्यवहारात नाही. त्या शरीरही मी नाही. शरीराहून मी मात्र कसा आहे? वेगळा आहे.
जयाचे जया होईल ठावे लाहो या साधियेला भावे ऐशी राखिले जीवे येतुनी देवे भोवंडोनी. शरीर मी नाही, शरीर माझं नाही. हे शरीर ज्याने निर्माण केलं हे त्याचं शरीर आहे. मग जे ज्याचं आहे तो त्याचा भार घेईल. आपण त्याचा भार कशाला घ्यायचा? याचं काय करायचं, याचं रक्षण करायचं आहे का याला नेमकं नष्ट करायचं आहे, काय करायचं तो ठरवीन. त्याला आपण त्याचा भार जर नाही घेतला तो त्याला माहीत होईल काय करायचं ते. जयाचे जया ठावे होईल. हे ज्याचं आहे त्याला ते ठाऊक होईल. मी मात्र याचा काहीही भार न घेता याची चिंता सोडून मी मात्र संतांच्या सेवेमध्ये आणि देवाचे गुणवर्णन करण्यामध्ये लागलेलो आहे आणि त्याचे गुणवर्णन करण्याचा, संतांची सेवा करण्याचा मी निश्चय केलेला आहे. येथुनी देवे भोवंडोनी ऐसे राखिले होते. आणि ज्या ज्या वेळेला या देहावर आपत्ती येते, संकट येतात, त्यावेळेला या संकटातून देवानीच ते संकट पळवून अशा प्रकारचे लावले, भोवंडून लावले आणि जीवाचं काय केलं? रक्षण केलं. जीवे राखिले ऐसे राखिले होते. माझंही रक्षण केलं, अनेक भक्तांचं केलं. आणि हा सगळा भाव मनामध्ये घेऊन या भावे लाहो साधियेला, अशा या भावनेनं, अशा प्रकारच्या या श्रद्धेनं मी देवाच्या गुणवर्णनामध्ये आणि संतांच्या सेवेमध्ये लाहो साधियेला म्हणजे त्वरा अशा प्रकारची साधली, घाई साधली, घाई केली. अर्थात साधनेमध्ये घाई केली. आणि ती साधनेमध्ये घाई कशी केली? देहाची चिंता सोडली. देह ज्याचा आहे त्याची तो चिंता वाहील, त्याचं त्याला ठाऊक होईल. आणि आतापर्यंत अनेक भक्तांनी ज्यांनी त्याचं चिंतन केलं, त्याचं त्यांनी जीवाचं काय केलं? रक्षण केलं. हा सगळा भाव मी मनामध्ये घेऊन मी देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, गुणवर्णन करण्यासाठी मी लाहो केला. आस निरसली एक खेपे अवघे पंत झाले सोपे तुमचे दीनबंधू कृपे दुसरे कापे सत्ता धाके. निश्चय काय केला ते तुकोबाराने सांगितलं. आणि निश्चय करून ज्या वेळेला तुकोबारा साधनेला लागले, मग साधना करत असताना देवाची कृपा झाली. देवाच्या कृपेनं काय काय घडलं ते तुकोबारा आता सांगतात की बंधू कृपे, हे दीनबंधू तुमचे कृपे, तुमच्या कृपेनं एक खेपे आस निरसली. या खेपेच्या वेळेला, या खेपेमध्ये माझी आस निरसली. आस म्हणजे इच्छा, अपेक्षा ही सगळी संपली, नष्ट झाली. खेप म्हणजे येरझार. अनेक येरझारा केल्या, अनेक फेरे केले, अनेक खेपा केल्या. किती अनादिकालापासून ह्या खेपा, येरझारा, फेऱ्या चालू होत्या. परंतु प्रत्येक खेपेमध्ये काहीतरी आशा होती आणि त्या आशेमुळे संसारामध्ये गुंतत होतो आणि पुन्हा अशा प्रकारचा जन्म घेत होतो, पुन्हा मरत होतो. जन्ममरणाच्याच खेपा चालू होत्या. पण ही जी खेप आहे, मनुष्य रूपाने ह्या वेळेला या खेपेला जे आलो, जन्माला जे आलो, या खेपेमध्ये तुमची कृपा झाली. आणि तुमच्या कृपेनं माझ्या अंतःकरणामध्ये संसाराविषयीची, विषयाची जी आशा होती, जी आस होती, ती सगळी नष्ट झाली. आणि त्यामुळं अवघे पंथ सोपे झाले. देवा, तुझ्या प्राप्तीचे जेवढे मार्ग आहेत ते आता मला कसे झाले? सोपे झाले. मार्ग सोपेच आहेत, फक्त त्या मार्गामध्ये चालत असताना, मार्गक्रम करत असताना ही आशेचा प्रतिबंध फार मोठा आहे. आशा हा पाश आहे आणि त्या आशेच्या पाशानं जीव बांधला जातो. तो पाश एकदा का पायात बांधला गेला, तो कितीही चालत राहिला तरी चालल्यासारखा वाटतो, पण तो पुढं ढळत नाही, तिथंच असतो. थोडक्यात सांगतो. गुरुदेव बाबा एक दृष्टांत सांगत असतात. पूर्वी काही लोक तमाशाला जायचे, गेले, तमाशा रात्री संपला. तमाशा संपल्यानंतर ते घराकडे निघाले. घराकडे निघाल्याच्या नंतर दुसऱ्या गावातले होते,
मध्ये नदी होती, नदीतून पलीकडं जायचं तर नदीला पूर आलेला होता, नाव होती तिथं पण नावाडी नव्हता. आता पलीकडं जायचं कसं, नावाडी नाही, आता सगळे ते असे पंग होते. आणि आता पलीकडं जायचं कसं, ते मला आलो कसं काय, आपण नावेत बसून आलो, पण त्यावेळेला नावाडी होता, आता नावाडी नाही. नावाडी नसं नका, आपण नाव चालू, बसले सगळेच. आणि ते वल्ले घेतले आणि लागले मारायला. एकाचा दम झाला की त्यानं बसायचं, त्यानं सगळे सगळे थकले. 12-1 वाजता निघाले होते, पहाट होते, उजडायची वेळ झाली. त्यावेळी म्हणजे किती वेळ झाला आपण नाव चालवतोय, आपण पलीकडचा तीर आला नाही का. ते म्हणे अजून काय दिसत नाही आल्याला. पण मग कसं काय आहे ना, आपण नाव तर चालवतोय, मग नाव कसं काय, बरं जाऊ द्या, पुढं कुठं आलो ते जाऊ दे, मागं किती दूर, मागचा ते किती दूर गेलाय बघू म्हटले. मागं बघायला लागले तर नाव तिथंच, नाव नकबर सुद्धा पुढं ढळली नाही. पुढं का ढळली नाही, कारण ती नाव त्या नावाड्याने रात्रीचं पाणी वाढलं तर ते पाण्याने वाहून जाऊ नये म्हणून ती नाव झाडाला बांधली होती. आणि फक्त नावेत बसले आणि नाव ते वल्ले मारायला लागले. नाव कशी काय, जोपर्यंत बांधलेलं मागचं दावं सुटलं जात नाही तोपर्यंत नाव एवढीसुद्धा पुढं ढळत नाही. तसं ही आशा ही साधकाला बांधलेली असते, ही आशा सुटली पाहिजे. आशेची दोर जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपली साधनेची नाव ही देवाकडे ढळत नाही. त्याच्यासाठी ही आशा सुटली पाहिजे, आशा नष्ट झाली पाहिजे. तुकोबाराय म्हणता, देवा तुमच्या कृपेनं या खेपेमध्ये माझी सगळी आशा नष्ट झाली आणि सगळे मार्ग सोपे झाले. सत्ता धाके दुसरे कापे. आता तुम्ही माझा अंगीकार केला आणि तुमची सत्ता सगळ्या जगावर आहे आणि त्या सत्तेच्या धाकानं आता माझे म्हणजे दुसरे जे आहेत, जे शत्रू वगैरे जे आहेत, ते सगळे आता काय करतात, भयानं अशा प्रकारचे थरथर कापू लागलेले आहेत. अंकिलेपणे आनंद रूप आतळो नये पुण्यपाप, सारुणी ठेविले संकल्प, तुका म्हणे आपे आप एकाएकी. अंकिलेपणे आनंद रूप. देवा मी तुमचा दास झालो, तुमच्या अधीन झालो आणि त्या दास्यपणानंच मी आता आनंद स्वरूप अशा प्रकारचा झालो. पुण्यपाप आतळो नये, आणि पुण्यपाप आता मी माझ्या अंगाला स्पर्शही करू देत नाही. संकल्प सारुणी ठेविले. जेवढे माझ्या अंतःकरणामध्ये संकल्प होते तेही सगळे बाजूला आता काढून टाकलेले आहेत. आणि आता माझी स्थिती अशी आहे, तुका म्हणे आपे आप एकाएकी. तुकोबाराय म्हणतात की आपोआप म्हणजे सहजासहजी मी आता एकाएकी एकटा एक झालेलो आहे. आता माझ्या दृष्टीला कुठलं द्वैतही राहिलं नाही, तू आणि मीही एकच आहे आणि हे सगळं जगतही माझ्या स्वरूपाहून आता वेगळं राहिलं नाही. किंबहुना चराचर आपणच झाला. आता मी एकमेवा द्वितीयम अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. अर्थात निश्चय, साधना, देवाची कृपा आणि देवाच्या कृपेनं झालेली स्थिती, अशा 3-4 गोष्टी या अभंगातून तुकोबारायांनी सांगितलेल्या आहेत क्रमाने. पुढचा अभंग आहे, अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रकटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणून या. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळांचे हे वर्म, निवारे श्रम सकळही. तुकोबाराय या अभंगातून सगुण भक्ती आणि नामचिंतन या 2 गोष्टीचा महिमा प्रतिपादन करतात. सगुण भक्ती, सगुणाची भक्ती. काय महिमा आहे या सगुण भक्तीचा? त्या सगुण भक्तीचा महिमा तुकोबाराय सांगतात, अवघ्या दशा येण्याची साधती. सगुण भक्ती करणाऱ्याला बाकीचं दुसरं काही करण्याची गरज राहत नाही. सगळ्या अवस्था, सगळ्या दशा या सगुण भक्तीनंच त्याला काय होत असतात, प्राप्त होत असतात. आपण जर विचाराची साधना करायला लागलो तर विचाराच्या द्वारा ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साधना कराव्या लागतात. अंतःकरणामध्ये मल असेल, अंतःकरणामध्ये विक्षेप असेल, अजून विवेक प्राप्त झालेला नसेल, वैराग्य प्राप्त नसेल आणि लगेच श्रवण मनन करायला लागला, मेळ बसत नाही.
अगोदर अंतःकरणातला मल घालवावा लागतो आणि अंतःकरणातला मल घालवण्यासाठी आपल्याला निष्काम कर्म करावं लागतं. निष्काम कर्म आणि तेही वेद विहित कर्म करावं लागतं. नाहीतर निषिद्ध कर्म करायला लागला निष्काम म्हणून जमत नाही. तसं वेद विहित कर्म म्हणजे शास्त्राने जे विहित म्हणून सांगितलेलं आहे, करा म्हणून जे सांगितलेलं आहे ते कर्म करावं लागतं आणि निष्काम करावं लागतं. त्यावेळेला मल जातो. निष्काम उपासना करावी लागते, मग विक्षेप जातो. आणि उपासना करून आणि कर्म करून चित्त शुद्ध झालं, उपासना करून चित्त स्थिर झालं की मग विवेक वैराग्य प्राप्त करावा लागतो. विवेकाची वैराग्याची प्राप्ती व्हावी लागते. विवेक संत संगतीमध्ये प्राप्त होत असतो. संतांची संगती करायची असते. संत संगती झाल्याच्या नंतर विवेक ज्ञान प्राप्त होतं. विवेक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. असे एक 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 ही सगळी साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. मग श्रवण करावं लागतं, मनन, अशी साधनं बदलत जावे लागतात. आणि साधनं बदलत बदलत त्या अवस्था प्राप्त होत असतात. आणि जर आपण सगुण उपासना करायला लागलो तर सगुण उपासना करणाऱ्याला बाकीचं कुठलं वेगळं साधन करण्याची गरज नाही. नुसती सगुण भक्ती केली की सगुण भक्तीनंच सगळ्या भूमिका त्याला प्राप्त होत असतात. सगळ्या अवस्था, सगळ्या दशा त्याला प्राप्त होत असतात. मला म्हणजे अंतःकरणातला मल भक्तीनंच जातो. अंतःकरणाची स्थिरता भक्तीनंच होते. विवेकाची प्राप्ती त्याला भक्तीनंच होते. वैराग्याची प्राप्ती त्याला भक्तीनंच होते. उपरम उपरती सगळं मोक्षाची इच्छा त्याला भक्तीनंच निर्माण होते. ब्रह्मज्ञानही त्याला भक्तीनंच प्राप्त होतं. आणि ब्रह्मज्ञानाच्या पुढंही ज्याला प्रेमभक्ती म्हणतात, ती प्रेमरूपा भक्तीही त्याला भक्तीनंच प्राप्त होते. ह्या सगळ्या अवस्था, ह्या सगळ्या दशा त्याला सगुण भक्तीनं प्राप्त होतात. त्याला दुसरं कुठलं साधन करण्याची गरज राहत नाही, असं तुकोबाराय म्हणतात. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. येण्याची म्हणजे कशाने, कोणत्या साधनाने ह्या सगळ्या दशा प्राप्त होतात, त्याचं स्वरूप तुकोबाराय सांगतात की सगुण मुख्य उपासना सगुण भक्ती. सगुण देवाची दोन रूपं, एक सगुण आणि निर्गुण. सगुण रूपाची जी भक्ती आहे त्या भक्तीनं ह्या सगळ्या दशा, सगळ्या अवस्था प्राप्त होतात. पुढे भक्तीने धविले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्ञान धर्म वैराग्य हे सगळं प्राप्त होत जातं. त्याच्या किंवा ज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका सांगितल्यात त्या सगळ्या याला प्राप्त होतात. प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून या. हे कसं काय शक्य होतं सगळं? नुसत्या सगुण भक्तीनं या सगळ्या अवस्था कशा काय प्राप्त होतात? तुकोबाराय म्हणतात भावशुद्धी जाणून या हृदयीची मूर्ती प्रगटे. त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव, त्याच्या अंतःकरणाची शुद्धी. भाव वेगळा आणि शुद्धी वेगळा असं घेतलं तरी चालतं, किंवा भावशुद्धी की अंतःकरणातला शुद्ध भाव असा अर्थ घेतला तरी काही हरकत नाही. मग हा जाणून, कारण परमात्मा त्याच अंतःकरणामध्ये प्रगट होतो की ज्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. येऊनी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. म्हणजे अंतःकरण शुद्ध असेल तिथंच परमात्मा येऊन राहतो. त्याच्या अंतःकरणातले विचार जर शुद्ध असतील, भाव म्हणजे विचार, तो जर शुद्ध असेल, शुद्ध भाव जर असेल तर देव तो शुद्ध भाव जाणून अंतःकरणामध्ये काय होतो, प्रगट अशा प्रकारचा होतो. हृदयीची मूर्ती प्रगटे. आणि मग परमात्मा प्रगट झाला, परमात्मा अंतःकरणामध्ये आला की त्या परमात्म्याच्या योगानं बाकीच्या सर्व अवस्था, सर्व दशा त्याला प्राप्त होतात. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही. आता सगुण भक्ती म्हणजे काय? त्या सगुण भक्तीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातलं एक नामचिंतन. ते नामचिंतन हे साधन तुकोबाराय सांगतात की देवाचं नाम म्हणजे नामस्मरण करणं, राम कृष्ण हरी गोविंद असं त्याचं नामस्मरण करणं ही सगुण भक्ती आहे. त्याच्या रूपाचं ध्यान करणं ही सगुण भक्ती आहे. आणि हे जे नामस्मरण आहे हेच बीज आहे आणि हेच फळ आहे. बीज म्हणजे साधन आणि फळ म्हणजे साध्य.
इतर साधनांचं कसं असतं, साधन वेगळं असतं आणि साध्य वेगळं असतं. पण नामस्मरणाचं असं आहे, साधनही तेच आहे आणि साध्यही तेच आहे. कारण नामस्मरण साधन जसं आहे तसं फलही तेच आहे. योग केला, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान ह्या एक एक अशा पायरीनं आपण पुढं सरकत गेलो की मग पुन्हा पुढची स्टेप प्राप्त झाल्याच्या नंतर पहिली पुन्हा सोडून द्यावी लागते. जसं आपण जिना चढायला लागलो, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला की पहिल्या पायरीवरचा पाय उचलावा लागतो. पहिल्या पायरीवरचा पाय उचलला तर मग पुन्हा तिसऱ्या पायरीवर ठेवता येतो. म्हणजे मागच्या अवस्था किंवा मागचं जे साधन आहे ते सोडून द्यावं लागतं पुढचं साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर. पण नामस्मरणाचं असं आहे, नामस्मरण करायचं कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. भगवत प्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा नामस्मरण सोडायचं का? सोडायचं नाही. भगवत प्राप्ती झाली तरी नामस्मरण पुन्हा चालूच असतं. ज्ञानोत्तर भक्ती, भजन कीर्तन, ज्ञानोबाऱ्यांसारखं तुकोबाऱ्यांसारखं ते चालूच राहत असतं. म्हणून नामस्मरण हे साध्य आहे, म्हणजे फळ आहे. साधनही आहे आणि साध्य आहे. म्हणून बीज आणि फळ हरीचे नाम. सकळ पुण्य सकळ धर्म, सगळ्या प्रकारचं पुण्य नामस्मरण आणि पुण्याची गणना कोण करी. सकळ धर्म, सगळं धर्मस्वरूप हे नामस्मरण आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन, दया क्षमा समाधान, संतजन साधिती. निज धर्म हा चोखडा, मुखी उच्चारू नाम उच्चारू घडघडा. मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. अशा प्रकारचं हे नामस्मरण आहे. निवारी सकळ कळांचे हे वर्म आणि सगळ्या कला प्राप्त करण्याचं हे वर्म अशा प्रकारचं आहे. नामस्मरणाने सगळ्या कला प्राप्त होतात. निवारी श्रम सकळ ही. आणि नामस्मरण करणारा जो साधक आहे त्याच्या जीवनातले सगळे श्रम नामस्मरण नष्ट करतं. जेथे कीर्तन हे नामघोष, कविते निर्लज्ज हरीचे दास, सकळ वथंबले रस, तुटती पाश भवबंधाचे. तुकोबाराय म्हणतात की हरीचे दास निर्लज्ज जेथे हे कीर्तन नामघोष करीती. हरीचे दास निर्लज्ज होऊन, म्हणजे लज्जा सोडून ज्या ठिकाणी कीर्तन करतात आणि कीर्तनामध्ये नामघोष करतात. कीर्तन करण्यासाठी, नामघोष करण्यासाठी लाज सोडावी लागते. बऱ्याच जणाला भजन कीर्तन करावं वाटतं पण लाज वाटते. त्यांना वाटते आपण जर भजन कीर्तन केलं तर लोक आपल्याला काय म्हणतील. साधू संतांची सेवा, देवाचं भजन कीर्तन करायचं धरिली लाज, सांडिले हित नावडे पुराण, बैसले संत केली बहुत परनिंदा. लाज मनामध्ये निर्माण झाली की परमार्थातलं आपल्या हिताचं जे साधन आहे ते साधन आपल्याला अंतरलं जातं, आपल्याकडून ते साधन घडत नाही. म्हणून लाज सोडली पाहिजे. आणि जे भगवत भक्त असतात, जे हरीचे दास असतात, लज्जा मनातली सोडून कीर्तन करतात. कीर्तनामध्ये नामघोष करतात आणि त्या नामघोषामध्ये कीर्तनामध्ये असा आनंदाने नृत्य करतात, नाचतात. आणि असं कीर्तन, असा नामघोष जिथं घडतो, सकळ ओथंबले रस. तर त्या कीर्तनामध्ये, त्या नामघोषामध्ये सकळ रस ओथंबले, सगळे रस अशा प्रकारचे तिथं येतात, प्राप्त होतात. सगळे शृंगारस, हास्यरस, करुण रस, विभत्सरस, वीररस, असे सगळ्या प्रकारचे रस, शांत रस, सगळे रस तिथं येतात. सगळ्या रसाची त्या कथेमध्ये, त्या ह्याच्यामध्ये प्राप्ती होते. किंवा सगळे रस तर तिथं आलेलेच असतात. पण एक भजनामध्ये, कीर्तनामध्ये, त्या नामघोषामध्ये एक 10वा रस प्रगट होतो, ज्याला भक्तिशास्त्रकारांनी भक्ती रस म्हटलंय, ज्याला प्रेम रस म्हटलंय. आणि त्या प्रेमरसामध्ये हे बाकीचे रस न्हाऊन निघतात, स्नान करून निघतात. सकळ रस ओथंबले, ते बाकीचे सगळे रस त्या भक्तिरसाच्या आनंदाने ओले चिंब अशा प्रकारचे होतात. तुटती पाश भवबंधाचे. आणि या नामघोषानं बंधनाचे
जे पाश आहेत भवबंधाचे, म्हणजे जन्म मरण रूपी संसाराचे जे पाश आहेत की ज्या पाशामुळे जीव बांधलेला आहे आणि त्यामुळं त्याला जन्म मरण हे अशा प्रकारचं घ्यावं लागतं, असे अनेक पाश आहेत. रजगुणाचे पाश वेगळे, तमगुणाचे पाश वेगळे, सत्वगुणाचे पाश वेगळे, असे सगळे पाश काय होतात नामस्मरणाने नष्ट होतात. हरे हरे तुम्ही म्हणावे सकळ तेने माया जाळ तुटतील. मायेचं जाळ म्हणजेच हे सगळे पाश सगळे तुटतील. येती अंगा वसती लक्षणे अंतवी देवे धविले ठाणे आपणच येती तयाचे गुणे जाणे येणे खुंटे ये वस्तीचे. तुकोबा काय म्हणतात की नामस्मरण केल्यानंतर, देवाचं ध्यान केल्यानंतर, सगुण भक्ती केल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी, त्या भक्ताच्या ठिकाणी सगळी लक्षणं येतात. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली भक्ताची लक्षणं, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर यौमद्भक्त समे प्रिया, म्हणून त्या श्लोकापासून ते शेवटपर्यंत 12व्या अध्यायामध्ये जी भक्ताची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत ती सगळी लक्षणं त्या भक्ताच्या ठिकाणी येतात. किंवा 13व्या अध्यायामध्ये अमानित्व मदंबित्व महिंसा ही ज्ञानाची जी लक्षणं जर सांगितलेली आहेत, ही संपूर्ण लक्षणं त्या भक्ताच्या ठिकाणी येऊन राहतात. अंगा लक्षणे अंगा येती, लक्षणं त्याच्या ठिकाणी येतात आणि वसती आणि येऊन ती त्याच्या जवळच राहतात. अंतरी देवे धविले ठाणे. कसं काय येतात हे सगळी लक्षणं? आपोआप कसं काय येतील? आणावी लागतील ना. ते लक्षणं येतात त्याचं कारण आहे. काय कारण आहे? अंतरी म्हणजे अंतःकरणामध्ये देवे ठाणे धविले, देवाने ठाण धरलेलं आहे. म्हणजे देव तिथं कायमचा स्थिर झालेला आहे अंतःकरणामध्ये, आणि देव कायमचा स्थिर झालेला असल्यामुळं तो जिथं आहे तिथं सगळी संपत्ती येत असते. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीही, तिथं लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी म्हणजे सगळी संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती येतेच. दैवी संपत्तीमध्ये सगळे लक्षणं असतात. ही आपणची येते तयाचे गुणे, तयाचे गुणे आपणची येते. परमात्मा अंतःकरणामध्ये स्थिर झालेला असल्यामुळं, ठाण मांडून तिथं राहिलेलं असल्यामुळं, त्या परमात्म्याच्याच गुणामुळं ती सगळी लक्षणं आपोआप त्याच्या ठिकाणी, त्या भक्ताच्या ठिकाणी येतात. आणि ये वस्तीचे जाणे येणे खुंटे, या देहामध्ये येऊन वस्ती करणं, राहणं आणि राहण्याकरता पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं, तर हे जे येणं जाणं आहे हे सगळं काय होतं या नामस्मरणाने खुंटतं, म्हणजे नष्ट होतं. न लगे सांडावा श्रम उपजले कुळीचे धर्म अणिक न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे. आणि हे संसार बंधन नष्ट करण्यासाठी आपल्याला दुसरं काहीही साधन करावं लागत नाही. आश्रम सांडावा न लगे. आपण ज्या आश्रमात आहोत, विठ्ठल आश्रम वगैरे असे आश्रम नाही, आश्रम सोडावा लागत नाही. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गारस्थ्याश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, ज्या आश्रमामध्ये असाल त्या आश्रमामध्ये राहून तुम्हाला काय करता येते? भक्ती करता येते, नामस्मरण करता येतं. आश्रम सोडण्याची गरज नाही. आश्रम सांडावा न लगे उपजले कुळीचे धर्म सांडावे न लगे. आपण ज्या कुळामध्ये उपजलेलो आहोत, आपल्या कुळाचे जे धर्म आहेत त्या कुळाचे धर्मही सोडून द्यावे लागत नाहीत. ते आश्रम सोडायचा, आश्रमाचे धर्म सोडायचे, कुळाचे धर्म सोडायचे, कुठंतरी वनात जायचं आणि तिथं साधना करायची, तपश्चर्या करायची, मगच देव प्राप्त होतो, असं काही नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण अनेक न करावे श्रम. बाकीचे काही श्रमही करायची गरज नाही. एक पुरे नाम विठोबाचे, एक विठोबाचं नामस्मरण करा. विठोबाचं नामस्मरण बस होतं आहे, पुरं पडतं आहे. त्या नामस्मरणाही सगळे आपल्याला फलं प्राप्त होतात, परमात्मा प्राप्त होतो. बाकी सगळी लक्षणं, सगळ्या स्थित्या, सगळ्या अवस्था आपोआप त्या विठोबाच्या नामाने आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे सगुण भक्ती करा. सगुण भक्ती करा म्हणजे पांडुरंगाची भक्ती करा. हा पांडुरंग कोण आहे? ते पांडुरंगाची ओळख तुकोबाच्या शेवटच्या चरणामध्ये, वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. वेद पुरुष नारायण, वेदामध्ये ज्या पुरुषाचं वर्णन केलेलं, परमात्म्याचं वर्णन वेदामध्ये आहे. सगळे वेद परमात्म्याला अशा प्रकारचं वेद प्रतिपाद्या, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. किंवा ब्रह्मसूत्रामध्ये शास्त्र यवनित्वात,
शास्त्र हीच ज्याची योनी आहे म्हणजे ज्ञान करून देण्याचं कारण आहे. पण शास्त्राशिवाय परमात्मा कळत नाही, म्हणून परमात्म्याला शास्त्र योनी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजेच शास्त्र परमात्म्याचं ज्ञान करून देतं आणि ते वर्णनाच्या द्वारा करून देतं. म्हणजेच शास्त्र म्हणजे वेद परमात्म्याचं वर्णन करतो, म्हणजे परमात्मा वेदाने गायलेला आहे. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तर असा वेदाने त्याचं गायन केलं म्हणून तो वेद पुरुष आहे. त्यालाच नारायण अशा प्रकारचं म्हटलं जातं. योगियांचे ब्रह्मशून्य, त्यालाच योगी लोक शून्य ब्रह्म म्हणतात. त्यालाच मुक्त लोक परिपूर्ण आत्मा म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, वेदाने ज्या पुरुषाचं नारायण म्हणून वर्णन केलं, योगी ज्याला शून्य ब्रह्म म्हणतात, मुक्त महात्मे ज्याला परिपूर्ण आत्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की आम्हा भोळ्या भाविकांना मात्र तोच सगुण अशा प्रकारचा झालेला आहे. तोच विटेवर सगुण होऊन उभा राहिलेला आहे. तो आणि वेदाने गायलेला सगुण असलेला विटेवर उभा राहिलेला आणि योग्यांचं शून्य ब्रह्म असलेला मुक्तांचा परिपूर्ण आत्मा हा काही वेगळा नाही. तो आणि आमचा सगुण असलेला एकच आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशा 4047 अभंग आहे आणि पाठच आहे सगळ्यांना. प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी पांडुरंगाची अत्यंत गोड स्तुती करून देवाला प्रसन्न करून प्रार्थना केलेली आहे, मागणी केलेली आहे. श्री अनंता, श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीनं संपन्न असणारा परमात्मा, आणि अनंत, अनंत म्हणजे ज्याला अंत नाही. देशाने अंत नाही, कालाने अंत नाही आणि वस्तूनेही ज्याला अंत नाही. न व्यापित्वा देशतंतो, व्यापक असल्यामुळं देशाने अंत नाही. नित्यत्वान्नापि कालतः, नित्य असल्यामुळं कालाने त्याला अंत नाही. आणि न वस्तुतोपि सर्वात्म्यात, सगळ्यांचा तो आत्मा असल्यामुळं त्याला वस्तूनेही काही नाही, अंत नाही. देशाने, कालाने आणि वस्तूनेही ज्याला अंत नाही, असा तो अनंत आहे. अनंत किंवा त्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत. अनंत म्हणते माझे या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या, म्हणून तुकोबा त्याला अनंता म्हणतात. सगळे संबोधनाचे शब्द आहेत सगळे. हे अनंता मधुसूदना, मधुदैत्याला भगवंतांनी नष्ट केलं. सृष्टीच्या आरंभी भगवान ज्या वेळेला योगनिद्रेमध्ये शयन केलं होतं परमात्म्याने, शेषावर योगनिद्रेमध्ये ज्यावेळेला पोहडलेले होते, त्यावेळेला भगवंताच्या कानामध्ये जो मळ होता, त्या मळापासून 2 दैत्य निर्माण झाले, मधु आणि कैठप. तर त्या मधुदैत्याचा भगवंतांनी नंतर नाश केला, म्हणून भगवंताला मधुसूदन म्हणतात. पद्मनाभा, नाभ म्हणजे नाभी, परमात्म्याची नाभी कमळासारखी आहे, अतिशय सुंदर आहे, म्हणून त्याला पद्मनाभा म्हणतात. किंवा जगाचं कारण असणारा जो ब्रह्मदेव, जगाची निर्मिती करणारा जो ब्रह्मदेव, तो ब्रह्मदेव ज्या कमळातून प्रगट झाला, ते कमळ परमात्म्याच्या नाभीतून निर्माण झालं, म्हणून परमात्म्याला पद्मनाभा म्हणतात. जयाची नाभी कमळी जन्म चतुरानना. नारायणा, नारायणा म्हणजे नार म्हणजे अंतःकरण आणि आयन म्हणजे स्थान. अंतःकरण हे आहे ज्याचं राहण्याचं स्थान, त्याला म्हणतात नारायण. किंवा नर म्हणजे आत्मा, आणि त्या आत्म्यापासून निर्माण झालेली ही सगळी पंचभूतं, त्यांना नार म्हणतात. आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायू, आत्म्यापासून आकाश झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली, म्हणजे आत्म्यापासून ही सगळी भूतं झाली. आणि आत्म्याला म्हणतात नर, आणि त्या नरापासून जे झाले त्यांना नार म्हणतात. म्हणजे सगळी पंचभूतं हे जे आत्म्याचे कार्य आहेत त्याला काय म्हणतात, नार म्हणतात. आणि हे जे नार आहेत भूत, त्या सगळ्यांना परमात्मा कारण रूपाने व्यापतो. आणि ही सगळी भूतं त्याचे कार्य असल्यामुळं कार्य हे कारणाच्याच ठिकाणी राहत असतं.
जसं घट हा मातीच्याच ठिकाणी राहतो, तसं ही सगळी पंचभूतं, हे सगळे नार असणारे सगळे कार्य पदार्थ हे सगळे आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी राहतात, म्हणून त्याला नारायण म्हणतात. अयन म्हणजे स्थान, नार म्हणजे कार्यपदार्थ आहे, सगळ्या कार्यपदार्थाचा जो स्थान आहे म्हणून त्याला नारायण म्हणतात. जगव्यापका जनार्दना, सगळ्या जगाला व्यापणारा परमात्मा आहे म्हणून त्याला जगव्यापका म्हणतात. जनार्दना, जनान अर्दयती ती जनार्दना, हा सगळ्या जनांचा तो प्रलयाच्या वेळेला नाश करतो म्हणून त्याला जनार्दन म्हणतात. किंवा जनान दुष्ट जनान अर्दयती हिनस्ती, म्हणजे दुष्ट जनांचा तो नाश करतो. भक्ताला की पायापाशी दुर्जनाशी संहारी म्हणून त्याला जनार्दन म्हणतात. किंवा जे सज्जन लोक आहेत त्याला भुक्तीची मुक्तीची याचना करतात म्हणून त्याला जनार्दन म्हणतात. आनंद घना अविनाशा, आनंद घना आनंद स्वरूप असणाऱ्या देवा, अविनाशा ज्याचा कधीच नाश होत नाही, ज्याला कोणताच नाश नाही, ज्याला आश्रय नाश नाही, ज्याला परतः नाश नाही, ज्याला स्वतः नाश नाही, कोणताच नाश त्याच्या ठिकाणी नाही म्हणून त्याला अविनाशा म्हणतात. सकळ देवा दे देवा, कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा. सकळ देवा दे देवा, सगळ्या देवांचा आदिदेव असणाऱ्या देवा, कृपाळवा ही कृपाळू असणाऱ्या देवा, जी केशवा म्हणजे ज्याचे सुंदर केश आहेत त्याला केशव म्हणतात. परमात्म्याचे अतिशय सुंदर केश आहेत म्हणून त्याला केशव म्हणतात. किंवा केशी दैत्याचा भगवंतांनी नाश केला म्हणून त्याला काय म्हणतात, केशव म्हणतात. किंवा क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे शंकर. अर्थात क ब्रह्मदेव, अ विष्णू, ईश शंकर ह्या ज्या तीन देवता आहेत म्हणजे मुख्य देवता, ह्या तीन देवता ज्याच्या अधीन राहतात त्याला केशव म्हणतात. महानंदा महानुभवा, मोठा आनंद स्वरूप असणाऱ्या देवा, महानुभवा ज्याचा अनुभव खूप मोठा आहे, ज्ञान ज्याचं मोठे सर्वज्ञ येतो म्हणून त्याला काय म्हणतात, महानुभवा अशा प्रकारचं म्हणतात. सदाशिवा सतत कल्याण करणारा आणि सहज रूपा, सहज असणारा, ज्याचं स्वरूप सहज आहे, त्याला कोणी घडवलेलं नाही, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही, असा तो असल्यामुळे त्याला सहज रूपा म्हणतात. चक्रधरा, ज्याने हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे. विश्वंभरा, सगळ्या जगाचं विश्वाचं पालन करणारा आहे. गरुडध्वजा, ज्याच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह आहे. करुणाकरा, सगळ्या भक्तावर करुणा करणारा आहे. सहस्रपादा, ज्याला हजारो पाय आहेत. सहस्रकरा, ज्याला हजारो हात आहेत. क्षीरसागरा शेषशयना, क्षीरसागरामध्ये शेषावर शयन करणाऱ्या देवा. कमलनयना, ज्याचे नयन म्हणजे डोळे कमळासारखे आहेत म्हणून त्याला कमलनयना म्हणतात. त्या भागवतामध्ये वर्णन येतं आहे, त्या देवाच्या ज्या 16,108 पत्न्या होत्या त्याच्यामध्ये एक जांबवती होती. त्या जांबवतीला मुलगा नव्हता म्हणून नारदांना विचारलं काय करावं लागेल. नारदांनी सांगितलं की भगवान शंकराची उपासना करावं लागेल 4 महिने, आणि तुला करून चालत नाही. मग मुलगा तुला व्हायचा असेल तर तुझ्या पतीला करावं लागेल, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला करावं लागेल. आणि मग जांबवंतीनं हट्ट धरला, भगवंताला ती उपासना करावी लागली. दररोज 1000 कमळपुष्प वाहून भगवान शंकराची पूजा करायची नियम होता. चातुर्मासभर ही पूजा चालू होती. चातुर्मासातला शेवटचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटची पूजा होती. आणि तेवढी पूजा झाली की चातुर्मासाचं ते अनुष्ठान पूर्ण होणार होतं आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन संतती प्राप्त करून देणार. शेवटची पूजा होती, शेवटची पूजा चालू होती आणि काय योगायोगाच्या गोष्टी, दररोज ती फुलं आणून देण्याचं काम जांबवतीकडे होतं. तिनं फुलं आणून ठेवले होते. पूजा करत असताना एक फूल कमी पडलं. 4 महिने पडलं नाही, शेवटच्या पूजेत एक फूल कमी पडलं. आता पूजेत कमी फूल पडल्यानंतर अचानक आणायचं कुठून, कुठं सरोवरात जाणार, आणणार कोण, आणणार आणि एवढ्या तात्काळ कोण घेऊन येईल. मग भगवंतानी विचार केला की सगळे भक्त, सगळे पुराणं, सगळे संत माझं वेगवेगळ्या अवयवाचं वर्णन करत असताना सगळ्या अवयवाला कमळाची उपमा देतात. माझ्या डोळ्याला सुद्धा कमळाची उपमा देतात, म्हणजे माझे डोळे बी कमळच आहेत. म्हणून भगवंतानी डोळा काढला
आणि कमळ म्हणून काय केला तो समर्पण केला. भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रगट झाले. देवा हे काय करता वगैरे वगैरे मला पुढचं सांगायचं नाही. पण कमळ म्हणून देवाने काय केलं, डोळा अशा प्रकारचा व्हायला का, कारण त्या डोळ्याला सगळे कमळाची उपमा देतात. आणि कमळाची उपमा का देणं घडतं, सादृश्य असल्याशिवाय उपमा देता येत नाही. कमळामध्ये आणि डोळ्यामध्ये काय आहे, सादृश्य आहे, म्हणून त्याला कमलनयना म्हणतात. हे कमलनयना, कमलापती, कमला म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे स्वामी, मालक. आपण लक्ष्मीचे स्वामी आहात, लक्ष्मीचे पती आहात. कामिनी मोहना, सर्व सुंदरी असणाऱ्या स्त्रिया, त्या सर्व सुंदर स्त्रियांना, सर्व गोपिकांना वगैरे तुम्ही मोहन टाकणारे आहात. आणि कसं काय मोहन टाकता, मदन मूर्ती, आपलं स्वरूप मदनासारखं कामदेवापेक्षाही अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून तुम्ही मदन मूर्ती आहात. भवतारका, सगळ्या भक्तांना, सज्जनांना या भवसिंधूतून आपण तारणारे आहात. धरित्या क्षिती, क्षिती म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीला आपण धारण करणारे आहात. ज्या वेळेला पृथ्वी रसातळाला नेली होती त्यावेळेला वराहरूप धारण करून आपणच तिचं काही उद्धरण अशा प्रकारचं केलं. पृथ्वीला शेषाच्या रूपानं वगैरे आपणच धारण करता. वामन मूर्ती त्रिविक्रमा, आपण वामन मूर्ती आहात. त्या बळीनं सगळ्या देवांना पराभूत करून स्वर्गातून पळवून लावलं आणि 100 यज्ञ करत होता. त्यावेळेला त्याचं सर्वस्व हरण करण्यासाठी आपण वामन रूप धारण केलं. आपण वामन मूर्ती आहात. आणि याचना करायला गेले त्यावेळेला वामन, आणि दानाचा संकल्प करून ज्यावेळेला दान घ्यायचं, त्रिपाद भूमी ज्यावेळेला घ्यायची मोजून, त्यावेळेला तुम्ही विराट रूप धारण केलं. एवढं मोठं रूप धारण केलं की सगळं त्रैलोक्य तुम्ही काय केलं, व्यापलं. म्हणून आपण त्रिविक्रमा आहात. अगा ये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. अगा हे देवा, आपण सगुण आहात, आपण निर्गुण आहात, जगाला निर्माण करणारे आहात, जगाचं जीवन आहात. वसुदेव देवकी नंदना, वसुदेवाला आणि देवकीला आनंद देणारे आपण आहात. बाळ रांगणा, बाळ रूपानं रांगणारे आहात. रांगणी चोवीत लोणी असे आपण आहात. बाळकृष्णा, आपण बाळकृष्ण आहात. तुका आला लोटांगणी मज ठाव देवाची चेवणी. हेच म्हणजे एवढी स्तुती केली सगळी. पूर्ण अभंगामध्ये, सबद अभंगामध्ये 5 चरणामध्ये स्तुती आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र स्तुती करून काय करतात, तुकोबाबाई देवाकडं मागणी करतात. तुका आला लोटांगणी, देवा मी तुम्हाला लोटांगणी आलेलो आहे, लोटांगण घालतो आहे. मज चरणी ठाव द्यावा, जी देवा तुमच्या चरणाजवळ मला स्थान द्या. हीची विनवणी करीत असे देवा, तुम्हाला हीच विनवणी करतोय, भवबंधनी सोडवावे. या भवबंधनातून तुम्ही मला काय करावं, सोडवावं. माझा तव खुंटला उपाव, जेणे तुझे आतुडती पाव. करू भक्ती तरी नाही भाव, नाही हाती जीव कवणेविषयी. या अभंगामध्ये तुकोबाराय आपण देवाची शरणागती का केली, देवाला शरण का गेलो. इतर अनेक साधनं असताना कुठलं बाकीचं साधन न करता बाकीची सगळी साधनं सोडून देवाच्या शरणागतीचाच अशा प्रकारचं उपाय किंवा साधन का निवडलं, का देवाला शरण गेलो, ते तुकोबारा या अभंगामध्ये स्पष्ट करतात. शेवटचं चरण अगोदर घेऊ अभंगाचं. 40-48 म्हणजे 4048 अभंग आहे. शेवटचं चरण पहा. म्हणून झालो शरणागत, तुझा दास मी अंकित, यास न लगे संचित झालो निश्चिंत तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात की म्हणून मी शरणागत झालो, म्हणून मी तुम्हाला शरण आलो, तुझा दास झालो, अंकित दास झालो. यास न लगे संचित, आणि तुझा दास होण्यासाठी, तुला शरण येण्यासाठी काही पैसा लागत नाही, काही किंमत लागत नाही. आणि तुला शरण येऊन आता मात्र मी निश्चिंत झालो निश्चिंत तुका म्हणे. तुला शरण आलो, पण मी तुला शरण का आलो, म्हणून झालो शरणागत. काय म्हणून, कशासाठी शरण आलो, सबंध अभंगामध्ये वर्णन आहे आता त्याचं. माझा तव खुंटला उपाव, जेणे तुझे आतुडती पाव. जेणे तुझे पाव आतुडती,
तो माझा उपाव खुंटला. ज्याच्या ज्याच्या योगानं ज्या ज्या साधनाने तुझ्या पायाची प्राप्ती होते, अशी जी साधनं आहेत ती साधनं मी करायला गेलो, पण माझे उपाय खुंटले, कमी पडले, कुंठित अशा प्रकारचे झाले. कसे काय कुंठित झाले त्याचं स्पष्टीकरण तुकोबाबांनी केलेलं आहे. करू भक्ती तरी नाही भाव. भक्ती केल्यानंतर तुझे पाय प्राप्त होतात, तुझी प्राप्ती होते. म्हणून भक्ती करायला गेलो तर माझ्या अंतःकरणात भाव नाही, आणि भाव नसेल तर भक्ती काय कामाची. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव हे तर भक्तीतलं पार म्हणजे सार आहे. भाव नसेल तर ती भक्ती काय कामाची. भाव नसताना केलेली भक्ती म्हणजे विटंबना आहे. मी भक्ती करायला गेलो तर भाव नाही. नाही हाती जीव कवणेविषयी, कवणेविषयी जीव हाती नाही. दुसरं एखादं कोणतं साधन करायला गेलो तर जीव म्हणजे माझं जीवन, माझं आयुष्य माझ्या हातात नाही. कधी काळ येईल, कधी घेऊन जाईल, काही सांगता येत नाही. आणि मग ते साधन कधी संपायचं आणि कधी देव प्राप्त व्हायचं. धर्म करू तरी नाही चित्त. एखादं कुठलं धर्माचं अनुष्ठान करावं तर कुठलंही कर्माचं अनुष्ठान, धर्माचं अनुष्ठान करण्यासाठी चित्त तिथं पाहिजे. चित्त नसेल, अंतःकरणात श्रद्धा नसेल तर केलेलं ते सगळं निष्फल होऊन जातं. अश्रद्धया हुतं दत्तम तपस्तप्तम कृतंचयत असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनोयः. ते अश्रद्धेनं केलेलं, श्रद्धारहित होऊन केलेलं ते सगळं असत होऊन जातं. असत, असत म्हणजे नाही केल्यासारखं होऊन जातं. म्हणून धर्म करायला गेलो तर चित्त नाही. दान देऊ तरी नाही वित्त. समजा दान धर्म करावा वाटला, खिशात काहीच नाही, काय दान देऊ, वित्त नाही, पैसा नाही. नेणो पूजो ब्राह्मणातीत. ब्राह्मणाची अतिथीची पूजा करायचं मला माहीत नाही. ब्राह्मण अतीत पूजो नेणे नाही भूतदया पोटा हाती. पोटा म्हणजे अंतःकरणात, हाती म्हणजे हातात. अंतःकरणातही भूतदया नाही. अंतःकरणामध्ये कोणत्या भूताविषयीची दया नाही. अंतःकरणात नसू द्या, पण वरून वरून तरी नुसतं लोकांना दिसावं म्हणून सुद्धा कधी कोणावर दया केली नाही. म्हणजे पोटातही नाही आणि हातातही नाही. नेणे गुरुदास्य संत सेवन. गुरूंचं दास्य कसं करावं, काय करावं, काही कळत नाही. संत सेवन नेणे, संतांची सेवा करायची ही मला कळत नाही. जपतप अनुष्ठान नव्हे वैराग्य वनसेवन नव्हे दमन इंद्रियासी. हे काही नाही. कधी जप नाही, कधी तप नाही, अनुष्ठान नाही, वैराग्य नाही, वनसेवन नाही. सगळं संसार सोडून, हा सगळं प्रपंच सोडून, सगळ्या लोकांचा त्याग करून कधी वनात जाऊन राहिलो नाही. इंद्रियासी दमन नव्हे, कधी इंद्रियाचं दमन केलं नाही. आणि कसं काय देवाची प्राप्ती होईल. म्हणजे सगळे उपाय कुंठित झाले. तीर्थ करू तरी मन नये सवे. तीर्थयात्रा करायला जावं तर तीर्थयात्रा करण्यासाठी मन सोबत पाहिजे. नाही तर सगळे तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करताना मन जर नसेल, मन चिंतनामध्ये भगवत स्मरणामध्ये मन नसेल तर सगळी तीर्थयात्रा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रा करायला लागलो तर मन सोबत नाही. व्रत करू तरी विधीने एखादं व्रत करावं तर त्या व्रताचा विधी माहीत नाही. आणि असं असल्यामुळं देव जवळ आहे म्हणून मज सवे तरी आप परावे न वचे. आता देव माझ्याजवळच आहे, सर्व ठिकाणी देव आहे असं म्हणावं तर आपला आणि परका भाव अजून गेला नाही. आप आणि पर राहिलेलंच आहे. त्याच्यामुळे जे पर आहे त्यांचा द्वेष येतो, जे आप आहे त्यांच्यावर मनुष्य प्रेम करतो. आपले जे आहे त्यांच्यावर मनुष्य प्रेम करतो, जे परके त्यांच्यावर काय प्रेम करत नाही. म्हणजे आपला परका भाव आहे. मग आपला परका भाव असताना सगळीकडे देव कसं काय दिसेल. म्हणजे सगळे उपाय हे
कुंठित झाले. आणि म्हणून झालो शरणागत, तुझा दास म्हणून तुला मी देवा शरण आलो, तुझा दास झालो. आणि माझी आता चिंता सर्व गेली. तरी मी आळवावे कोणा, पुढचा अभंग. कोण हे पूर्वील वासना, तुझं वाचुनी नारायणाला विस्तना कृपावंते. या अभंगातून तुकोबाराय देवाला विनवणी करतात, प्रार्थना करतात, मागणी करतात. देवा, हे पांडुरंगा, तुझ्या वाचून मी कोणाची आळवण करू, म्या कोणा आळवावे, तुला सोडून दुसरं कुणाला आळवावं, कुणाची आळवण करावी, कुणाकडं करुणा भाकावी, तुझ्याशिवाय योग्य तरी कोण आहे. ऐसा न देखे मी कोणी, दुजा तीही त्रिभुवनी. कोण हे पूर्वील वासना, माझ्या मनातली ही वासना, माझी ही इच्छा तुझ्याशिवाय कोण पूर्ण करील. नारायणा, तुझं वाचुनी, नारायणा तुझं वाचुनी कोणा आळवावे, नारायणा तुझं वाचून हे वासना कोण पुरवील. तुझ्या वाचून कुणीही पूर्ण करणार नाही. आणि म्हणून हे कृपावंते स्तना लावी, हे कृपावंते असणारे पांडुरंगे, हे विठाई, मी तुझं बाळ आहे, लेकरू आहे, तू मला उचलून घे आणि स्तनाला अशा प्रकारचं लाव आणि मला प्रेमपाना अशा प्रकारचा पास. आपुला न विचारेशीन, न धरी अंग संगे भिन्न, अंगीकारिले राखे दीन, देई जीवन आवडीचे. आपुला न विचारेशीन, जर माझा अंगीकार केलास, आता आम्ही लेकरच आहे, लहान मुलंच आहे, मग तुला त्रास होणारच आहे. पण आपल्याला त्रास होईल, आमकं होईल, हा काही विचार करू नकोस. आपुला शिन न विचारे, अंगसंगे भिन्न न धरी, स्वतःच्या अंगासंगापासून तुझ्यापासून मला भिन्न अशा प्रकारचं धरू नकोस. माझा अंगीकार केलास ना, लेकरू म्हणून अंगीकार केलास, नाही ते लेकरू आहेच, सगळे जगतच त्याचं बाळ आहे. तर मग आता मी दीन झालेलो आहे, माझं तू काय कर, रक्षण कर. दीन अंगीकारिले राखे, दीन असणाऱ्या माझा तू अंगीकार केलास तर माझं रक्षणसुद्धा तूच कर. आणि आवडीचे जीवन देई, आणि माझ्या आवडीचं अशा प्रकारचं जे जीवन आहे ते आवडीचं जीवन तू मला काय कर, दे. माझी या मानसी ही आस, नित्य सेवावा ब्रह्मरस, अखंड चरणीचा वास, पूर्वी आस याचिकाची. तुकोबारायांनी वरच्या चरणामध्ये सांगितलं किंवा माझ्या आवडीचं जीवन दे. जीवन शब्दाचा अर्थ ज्याच्यामुळं आपण जगतो त्याला जीवन म्हणतात. पाण्याला सुद्धा जीवन म्हणतात. का? पाण्याशिवाय कुणीच जगत नाही, सगळ्याला पाणी आवश्यक आहे. पाण्याशिवाय कुणी जगतच नाही, जगू शकत नाही, राहू शकत नाही पाण्याशिवाय. म्हणजे मासा तर राहू शकतच नाही, तो तर पाण्यातच असतो. पण माणसंसुद्धा राहू शकत नाहीत, पशु पक्षीसुद्धा पाण्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून पाण्याला नावच जीवन आहे, त्याच्याशिवाय कोणी जिवंतच राहत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात की माझं आवडीचं जे जीवन आहे की ज्याच्याशिवाय मी राहू शकत नाही ते मला तू दे. आणि ते आवडीचं जीवन काय आहे? खालच्या चरणात सांगतात, माझी या मानसी ही आस, नित्य सेवावा ब्रह्मरस. माझ्या मनामध्ये ही अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? की अखंड ब्रह्मरसाचं सेवन करावं. आणि ब्रह्मरस या शब्दाचा अर्थ इथं मोक्षातला आनंद नाही. ब्रह्मानंद आपण वेदांतशास्त्रामध्ये जे आनंदाचा विचार असतो तो आनंद नव्हे. भक्ती शास्त्रामध्ये अर्थात संत वाङ्मयामध्ये ब्रह्मरस हा जो अर्थ आहे तो भक्तिरस या अर्थाने आहे, प्रेमरस या अर्थाने आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आवडीनं ब्रह्मरस सेवन करू म्हणतात तुकोबाराय. आणि आवडीनं ब्रह्मरस सेवन करण्यासाठी तयारी काय करू? मृदंग लावू, स्वरात श्रुती लावू, टाळ घेऊ. आणि मग जे एकांतात असतात, आपल्या आत्मसुखामध्ये ब्रह्मसुखामध्ये निमग्न असतात, तोही ब्रह्मानंदच आहे ना. मग त्याच्याकरता मृदंग कशासाठी पाहिजे? त्याच्यासाठी श्रुती कशाला पाहिजे?
त्याच्यासाठी विना कशाला पाहिजे, मग त्याच्यासाठी टाळ कशाला पाहिजे? तुकोबाराय म्हणतात मृदंग घेऊ, टाळ घेऊ, श्रुती घेऊ आणि सगळा घोष करू आणि मग ब्रह्मरस येऊ. याचा अर्थ तो ब्रह्मरस म्हणजे मोक्षातला आनंद नव्हे, तो भक्तिरस आहे, ज्याला प्रेमरस म्हणतात. भगवत भजनामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये, नामघोषामध्ये प्रगट होणारा जो प्रेमरस आहे, भक्तिरस आहे, ज्याला पंचम पुरुषार्थ म्हणतात, त्या आनंदाला ब्रह्मरस म्हणतात. तर अशा प्रकारचा जो ब्रह्मरस आहे तो सेवन करावा ही माझी मनामध्ये खूप आस आहे. आणि तुमच्या चरणाजवळ राहावं, अखंड चरणीचा वास, ही माझी याचकाची अपेक्षा आहे. ही तुम्ही काय करावी? पूर्ण करावी. पुरवी आस याचकाची. माझी या संचिताचा ठेवा, तिने हे वाट दाविली देवा. एवढ्या आदराचा हेवा, मागे सेवादान आवडीचे. माझ्या संचिताचा ठेवा देवा. मी ह्या ज्या मार्गाला आलो, भक्ती मार्गाला आलो, तुमच्या सेवेच्या मार्गाला लागलो, ह्या परमार्थाच्या मार्गाला लागलो, त्याचं कारण आहे माझ्या संचितात जो ठेवा होता, जे पुण्य होतं, त्या पुण्याच्या योगानं या मार्गात आलो. पुण्य लागतं या मार्गात येण्यासाठी सुद्धा. मनोनी विठ्ठली आवडी, ही या मार्गातली देवाविषयीची, भक्तीची, या साधनेची आवड निर्माण होण्यासाठी सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी, मनोनी विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी असल्याशिवाय, पुण्य असल्याशिवाय ही आवडच निर्माण होत नाही. मनुष्याची इकडे प्रवृत्तीच घडत नाही. माझ्या संचितातला ठेवा होता आणि त्यामुळं देवा मी इकडं आलो. त्याने हे वाट दावेली देवा, आणि त्या संचितातल्या त्या पुण्यानंच मला ही वाट दाखवली. एवढ्या आदराचा हेवा आणि एवढ्या आदराने अशा प्रकारची मला आता या साधना करण्याची, तुमच्या प्राप्तीची, ह्या ब्रह्मरसाच्या सेवनाची आवड आहे, इच्छा आहे. आणि म्हणून आवडीचं सेवादान मागे, माझ्या आवडीचं असलेलं जे सेवादान आहे हे तुम्हाला मी काय करतोय? मागतोय. म्हणजे देवाची सेवा याचीच आवड आहे. आळवी न करुणा वचनी, अनेक गोड न लगे मनी. निद्रा जागृती आणि स्वप्नी, धरिले ध्यानी मनी रूप. तुकोबाराय म्हणता देवा हे तुम्ही मला दान द्या. आळवी न करुणा वचनी, करुणा वचनाने मी तुमची आळवण करीन. कारण त्याच्याशिवाय आता माझ्या मनाला दुसरं काही गोड लागत नाही. मनी अनेक गोड न लगे, माझ्या मनाला दुसरं काही गोड लागत नाही. अनेक न लगे माईक पदार्थ म्हणतातच ना तुकोबाराय, दुसरं मला काहीच लागत नाही. का? कारण ते गोड लागतच नाही. निद्रा जागृती आणि स्वप्नी, धरिले ध्यानी मनी रूप. तेव्हा माझी अशी अवस्था झालेली आहे, झोपलेल्या अवस्थेमध्ये, जागा असताना आणि स्वप्नामध्ये सुद्धा, ध्यानामध्ये, मनामध्ये मी तुमचंच रूप धरलेलं आहे. जागृतीत असताना तर मी तुमचं ध्यान करतो, तुमचं रूप आठवतो. स्वप्नातही तुमचंच ध्यान, तुमचंच रूप आठवतो. सुसुप्तीत सुद्धा अशी अवस्था झाली देवा. आता भेट न भेटता आहे, किंवा नाही आहे असे विचारणी पाहे. लागला झरा खंड आहे, तुका म्हणे साहे केले अंतरी. आता भेट न भेटता आहे देवा. आता तुम्ही मला येऊन जरी नाही भेटले तरीसुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये सतत तुमचंच ध्यान असल्यामुळं, अंतःकरणामध्ये तुमच्याच रूपाला मी पाहत असल्यामुळं, तुम्ही जरी मला सगुण रूपात माझ्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर येऊन नाही भेटले तरी मला अंतःकरणात तुमची भेट आहेच. तुम्ही विचार करून बघा, मला भेट तुमची आहे की नाही, तुम्ही विचार करा. आता भेट न भेटता आहे, न भेटता सुद्धा भेट आहे की नाही, किंवा नाही ऐसे विचारून पाहे. असं तुम्ही विचार करून पहा. लागला झरा अखंड आहे, माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या रूपाला मी पाहतोय, तुमचं रूप मला अंतःकरणामध्ये दिसतंय. तुम्ही परमात्मा हे आनंद स्वरूप आहात, ते तुमचं रूप मला अखंड दिसतंय. म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये आनंदाचा झरा अखंड लागलेला आहे. तुका म्हणे साहे केले अंतरी. आणि कसं काय? तर माझ्या अंतःकरणाने मला काय केलं?
सहाय्य केलं. ही साधना करत असताना भक्तीची असो कोणतीही साधना असो, अंतःकरणाने सहाय्य केलं पाहिजे. 4 कृपा आवश्यक आहेत. ईश्वर कृपा, गुरूंची कृपा म्हणजे संत कृपा, शास्त्र कृपा आणि मनाची कृपा. ह्या 3 कृपा जरी झाल्या तरी शेवटची मनाची कृपा जर नाही झाली तर काही उपयोग होत नाही. माझ्या मनाने सहाय्य केलं आणि मनाने सहाय्य केल्यामुळं माझ्या अंतःकरणामध्येच आता अखंड अशा प्रकारचा आनंदाचा झरा अशा प्रकारचा लागलेला आहे. हेची पुढचा अभंग. हेची भवरोगाची औषध, जन्म जरा तुटे व्याध, आणिक काही नव्हे बाध, करील वध षडवर्गा. सावळे रूप ल्यावे डोळा, 6 वाठरांचा मेळा, पदर लागो निधी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. या अभंगामध्ये तुकोबाराय उपदेश करतात, अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात. अनेक अभंगामध्ये केलेला आहे. म्हणजे भगवत परमात्म्याला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला पाहावं असा उपदेश करतात. चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवर पाहू, किंवा अशा अनेक अभंग. ते आनंदाद्वय नित्य निरामय जे कानिज ध्येयोगी यांचे तो हारे श्री नाही ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. भीमातिरी असलेलं जे विठ्ठलाचं रूप आहे ते विठ्ठलाचं रूप तुम्ही पहा. असं आणि किती प्रमाण आहेत की तुम्ही पांडुरंगाला पहा, देवाला पहा. पण का पहा तर देवाला पाहणं हेच आहे आपल्याला रोगातून मुक्त होण्याचं औषध. आपण झालेलो आहे रोगी, सगळ्यांना झालेला आहे रोग, आणि या रोगातून मुक्त होण्याचं हे काय आहे? औषध आहे. हेची भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध, आणिक काही नवे बाध, करील वध षडवर्गा. देवाचं दर्शन, देवाची भेट हेच औषध आहे. कशाचं औषध? भवरोगाचं औषध. आपल्याला रोग झाला आहे तो भवरोग झालेला आहे. बाकीचे रोग कुणाला झाले असतील कुणाला नसतील, बरोबर आहे ना. सगळ्यांना काय दमा नाही, सगळ्यांना काय मूळव्याध नाही, काही ना असलं तरी सगळ्यांना नाही ना तो. सगळे रोग सगळ्यांना नाही, पण हा रोग सगळ्यांना झालेला आहे. कोणता? भवरोग. आणि ह्या सगळ्यांना झालेला असल्यामुळं हे औषध सगळ्याच्या कामाचं आहे. हेची भवरोगाचे औषध, हेच भवरोगाचं औषध आहे. भवरोग म्हणजे जन्म मरणाचा रोग. आपण सगळे जन्माला आलो आणि सगळे मरणारच आहे, म्हणजे आपण रोगग्रस्तच आहे. तर या रोगाचं औषध आहे भगवत दर्शन. या औषधाने जन्म जरा तुटे व्याध, जन्माचा नाश होतो. जरा म्हणजे म्हातारपण, म्हातारपणाचाही नाश होतो. व्याध तुटे म्हणजे व्याधीही नष्ट होते. अनेक काही बाध नव्हे, आणि दुसरी काही बाधा होत नाही. नाही तर काही औषधं असे असतात, ते औषध घेतलं की तो रोग जातो पण दुसराच निर्माण होतो त्या औषधाने. त्याला काय म्हणतात? साईड इफेक्ट. तसं हे औषध नाही. भगवत दर्शन, भगवत भेट हे जे औषध आहे याने हा रोग नष्ट होतो, पण दुसरं काही अशा प्रकार साईड इफेक्ट नाही, दुसरी बाधा काय होत नाही. करील वध षडवर्गा. जे षडवर्ग म्हणजे 6 विकार, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, हे जे 6 विकार आहेत, ह्या 6 विकाराचा तो काय करील? वध करील. सावळे. आणि मग ते औषध कोणतं सांगितलंच नाही अजून. औषध दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सावळे रूप ल्यावे डोळा, 6 वाठरांचा मेळा, पदर लागो निधी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. सावळे रूप डोळा ल्यावे. सावळं रूप जे आहे ते डोळ्याला ल्यावं म्हणजे डोळ्याला घालावं. चष्मा घालता येतो डोळ्याला. सावळं रूप कसं काय डोळ्याला घालायचं? सावळं रूप डोळ्याला घालायचं म्हणजे ते डोळ्यांनी पाहायचं. सावळं असणारं देवाचं रूप, काळं, निळं, सावळं असं वेगवेगळं वर्णन केलं संतांनी त्याचं. तर त्याला पाहणं, ते डोळ्यात घालणं हेच आहे या भवरोगाचं औषध. सगळ्याचं तेच औषध आहे. जन्ममृत्यूला नष्ट करण्याचं, रोगाला नष्ट करण्याचं, हे 6 विकार नष्ट करण्याचं हेच औषध आहे.
आता औषध घ्यायचं म्हटलं की आपण वैद्याकडे गेलो, आपण बाबाकडे जातो. मग बाबा सांगत हे औषध घ्या आणि याच्यासोबत घ्या. म्हणजे अशा काही गोष्टी असतात त्या औषधाला सहाय्यक, आणि काही गोष्टी अशा असतात की हे औषध घेत असताना हे घेऊ नका, जोपर्यंत औषध चालू आहे तोपर्यंत हे घेऊ नका. पथ्य आणि कुपथ्य याचं पालन करावं लागत असतं. मग आता हे सावळं रूप डोळ्यात घालत असताना, म्हणजे हे औषध जोपर्यंत चालू आहे डोळ्यात घालण्याचं, त्याला पाहण्याचा अभ्यास म्हणजे डोळ्यात घालणं, त्याला पाहण्याचा अभ्यास करत असताना काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे कोण सांगतं? तो देव सांगतो. देव कसं काय सांगतो? त्याची श्रुती, शास्त्र, पुराण ही त्याची आज्ञा आहे. श्रुती स्मृती ममएव आज्ञे, श्रुती आणि स्मृती त्याच्या आज्ञा आहेत. मग ते पाहायचं, श्रुती पाहायची, शास्त्र पाहायचं, पुराणं पाहायची, आणि त्याच्यात काय घ्यायला सांगितलंय, काय घेऊ नका म्हणून सांगितलं हे औषध घेताना ते बघायचं. म्हणून हा सगळा मेळा गोळा केलेला आहे. कशाचा? 6-18 मेळा. 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराणं, हा सगळा मेळा आहे. त्याच्यात बघायचं म्हणजे वैद्यानं काय सांगितलेलं आहे, म्हणजे पथ्य काय आहे, कुपथ्य काय आहे, विहित काय आहे, निषिद्ध काय आहे हे पाहायचं. आणि पदर लागो नेदी खळा, खळा पदर लागो नेदी. खळ म्हणजे दुष्ट, त्या दुष्टांचा वारासुद्धा, त्यांचा स्पर्शसुद्धा अंगाला होऊ द्यायचा नाही, दुर्जनांचा. कारण दुस्संग सर्वथैव त्याज्य, हा दुष्टाची संगती सर्वथा त्याज्य असते. नाममंत्रमाळा विष्णू सहस्र म्हणजे खळाची संगती ही त्याज्य आहे. आणि नाममंत्रमाळा विष्णू सहस्र, विष्णू सहस्रनामाच्या मंत्रमाळा, त्याच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या, त्याला माळ म्हणतात. तर ही काय आहे? हे पथ्य आहे. त्याला पाहण्याचा अभ्यास करत असताना, त्याला डोळ्यात घालत असताना विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे. भोजनानं द्याव्यान जिने चुके अनुपान, तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्यभाव. तुकोबाराय म्हणतात की जेणे अनुपान चुके आन भोजना न द्यावे. अनुपानामध्ये चूक होईल, ज्याच्या योगानं अनुपानामध्ये चूक होईल अशा प्रकारचं दुसरं काही त्याला भोजनासाठी द्यायचं नाही, देऊ नये. अनुपान म्हणजे औषध दिल्यानंतर त्या औषधाबरोबर हे घ्या म्हणून जे सांगितलेलं असतं ते घेतलं की त्या औषधाची शक्ती वाढते. एखादं औषध दिलं, आयुर्वेदामध्ये असतं की हे दुधात घ्या, दुधात घेतलं की मग दुधाच्या योगानं त्या औषधाची गुणवत्ता काय होते? वाढते. त्याला अनुपान म्हणतात. आणि हे असताना तुम्ही तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका असे सांगतात ना, त्याला कुपथ्य म्हणतात. तर ते घेऊ नये. अनुपानामध्ये ज्याच्या योगानं चूक होईल अशा प्रकारचं आन दुसरं काही हे घेऊ नये. तसं आता डोळ्यात घालण्याचं हे औषध घेऊ लागलो आपण, देवाचं रूप डोळ्यात घालायचं आहे म्हणजे त्याला पाहायचं आहे. आणि हे घेत असताना ज्याच्या योगानं अनुपानात चूक होईल अशा प्रकारचं आन दुसरं काहीही घेऊ नये, काहीही दुसरं बघू नये की ज्याच्या योगानं आपल्याला या औषधाचा परिणाम होणार नाही, अशा प्रकारचं दुसरं काही घेऊ नये. आणि असं जर केलं तरच घेतल्याचा गुण, तरच हे औषध घेतल्याचा काय गुण येईल. सत्यभाव जाण, अशा प्रकारचा श्रद्धेनं हे सत्य आहे अशा प्रकारचं तू जाण. नाही निघो आपुलिया घरा, बाहेर लागो नाही वारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर जावा. आपुलिया घरा निघो नये, आपलं जे घर आहे, आपलं जे मूळ स्वरूप आत्मस्थिती, त्या आत्मस्थितीतून बाहेर निघू नये. बाहेर वारा लागू नये, बाहेरचा वारा म्हणजे संसाराचा विषयाचा वारा आपल्याला लागू नये, अंतःकरणाला बाधू नये.
बहु बोलणे ते सारा, जास्त बोलायचं नाही. नसावी बहुभाष, निद्रा बहुभाषण. तर जास्त बोलणं करू नये साधकांनी हे औषध चालू असताना. संग दुसरा वर्जावा. आणि संघ आपल्याला परमात्म्याचा करायचा आहे, परमात्मा सोडून दुसरा संघ काय करावा, टाळावा. पाशी ते एक द्यावे वरी, नवनीताची होईल परी, होईल घुसविले ते निवारी, सार भितरी नाही तया. पाशी ते एक द्यावे वरी. आपल्याजवळ जे एक चित्त आहे ते चित्त देवाला काय करावं, द्यावं. द्यावे न लगे फारशी वित्त, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार. झाले एक चित्त तरी बहुत, एकचित्त करावं, देवाला चित्त समर्पण करावं. सार भितरी नाही तया. राहिलं का वय? हां. नवनीताची होईल परी. चित्त द्यावं, चित्त दिलं की देवाला नवनीत अशा प्रकारचं दिलं, अशा प्रकारचं होईल. कारण या संसाराचं मंथन केल्यानंतर जे खाली राहतं ते सगळं असार आहे, घुसळून करून राहिलेलं संसार विषय सगळे, त्याचं निवारण अशा प्रकारचं घुसळीले ते निवारी. घुसळून करून जे राहिलं असा जो संसार त्याचं निवारण कर. सार भितरी नाही तया. का? कारण त्या संसारामध्ये काहीसुद्धा काही नाही, सार अशा प्रकारचं नाही. नाही अनुतापी पांगवे दिशा, स्वेद निगोदे अवघी आशा, होशिलादे होतासी तैसा, तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. अनुतापी नाही, अनुतापामध्ये स्नान कर. अनुताप म्हणजे पश्चाताप. आपण कितीही पाप केलेलं असलं आणि जर आपण पश्चाताप केला, पश्चातापाच्या अग्नीमध्ये मनुष्य त्यांनी स्नान केलं, सगळं ते पूर्व केलेलं काय होत असतं, ते नष्ट होतं. म्हणून अनुतापामध्ये स्नान कर. आणि दिशा पांघरे, दिशा पांघरून घे. औषध घेतल्यानंतर ते पांघरून झोपायचं असतं, मध्ये घाम निघून जातो, मग अंग मोकळं होतं. तसं इथं तुकोबाराय सांगतात की हे औषध घ्यायचं आहे, म्हणजे सावळं रूप डोळ्यात घालायचं आहे. हे औषध चालू असताना हे वेगवेगळे जे सांगितलेत नियम आहे की नाही, त्या नियमामध्ये हे पण सांगितलं आहे की पांघरून अंगावर घे. मग काय घ्यायची, घोंगडी घ्यायची का रग घ्यायची का काय घ्यायचं? दिशा पांघरे, दिशारूपी पांघरून अंगावर घे. स्वेद निगोदे अवघी आशा. आणि पांघरून अंगावर घेतल्यानंतर अंगातला घाम निघून जाऊ दे. ताप आल्यानंतर पांघरून अंगावर घेतलं की ती गोळी घेतली की घाम निघून जातो, आणि घाम निघून गेला की अंग मोकळं होतं. तसं तुझं अंग मोकळं होऊ दे घाम निघून जाऊन. आणि घाम कोणता? आशारूपी स्वेद. आशा म्हणजे इच्छा, संसाराची विषयाची इच्छा. आशा रूपी अवघी आशा स्वेद निगोदे. संपूर्ण अशा प्रकारची जी आशा आहे, हाच घाम एकदा निघून जाऊ दे. आणि एकदा का हा घाम निघून गेला, बघा तुम्ही औषध घेतलं, औषध घेतो मनुष्य म्हणजे का, अंग दुखत असतं, ताप आलेले असते, आजारी असतो, आणि मग ते औषध घेतलं, घुंगटून झोपला, घाम निघून गेला. आणि घाम निघून गेला की मग मनुष्य पहिल्यासारखा जसा होता पहिला तसा मोकळा होऊन जातो. मग तसं तुकोबाराय म्हणतात, एकदा का आशारूपी घाम निघून गेला, तू सुद्धा पहिला जसा होतास तसा होऊन जाशील. होशील कसा होशील? आधी होतासी तैसा. अगोदर जसं तू होतास, अगोदर तू सच्चिदानंद होतास, असंग होतास, शुद्ध बुद्ध मुक्त होतास. पण नंतर या उपाधीचा संग केला, बद्ध झाला, रोग निर्माण झाला, हा जन्म मरण नंतर प्राप्त झालं. पण मूळ कसा होतास तू? अविनाशी, जन्म मरण रहित असा होतास. एकदा तुझ्या अंगातून हा स्वेद गेला निघून की मग पहिला जसा होतास तसा होशील. तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. तुकोबाराय म्हणतात, आणि या वैराग्यरूपी दशेचा तू काय कर, भोग घे. अशा प्रकारे या अभंगामध्ये तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. पुढचा अभंग. मागोता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, हेतो नघडे वेसायासी, कार्यांध होसी जाणोनिया. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येऊनी पडती संदेह पुरा, ओळसा थोरा माया जाळी. याही अभंगामध्ये तुकोबाराय उपदेशच करतात.
उपदेशपरच हाही अभंग आहे, अर्थात नाटाचा अभंग आहे पण उपदेश केलेला आहे त्याच्यातून. तर तुकोबाराय म्हणतात की हाच जन्म पुन्हा प्राप्त होईल. मनुष्यदेह आता आपल्याला प्राप्त झालेला आहे. या मनुष्यदेहामध्ये आपण किंवा एखादा मनुष्य भजन न करता साधना न करता विषय भोगतोय. मग अशा मनुष्याला तुकोबाराय उपदेश करतात. तुकोबाराय म्हणतात तुला काय वाटतंय, तू असं समजलंस काय की आता तुला हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, नंतर हे तुला मनुष्यदेहच प्राप्त होईल. आता चांगल्या गाडीत फिरतोस, मस्त पक्वान्नाचं भोजन करतोस, वेगवेगळे विषय भोगतोस आणि पुढच्या जन्मामध्ये तुला असाच मनुष्यदेह प्राप्त होईल, असेच सगळे भोग प्राप्त होतील असं समजलंस का तू? तसं काही नाही, तसं नाही. तू प्रयत्न करून जरी ठरवलं की पुन्हा मनुष्य जन्म घ्यायचा आणि असेच भोग भोगायचे, प्रयत्न करूनसुद्धा शक्य होणार नाही. हे तुकोबाराय सांगतात. मागुता हाची जन्म पावशी, नंतर तू हाच जन्म प्राप्त करशील. भोगिले सुखदुःख जाणशी, भोगलेले सुखदुःख पुन्हा भोगशील. असं जाणतोस काय तू? असं समजतोस काय? असं जर समजत असशील, हे तो सायासी न घडे रे. अरे बाबा, हे तर तुझ्याकडून सायास करून सुद्धा शक्य होणार नाही, घडणार नाही. पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होईल, सायास करून शक्य नाही. पुन्हा असेच भोग भोगशील, सायास करून घडणार नाही. आणि हे तुलाही समजतंय, पण तरी जाणून या कार्य अंध होसी. असं जाणत असताना सुद्धा तू असा आंधळ्यासारखा का झालेला आहेस? समजत नाही तुला? 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येऊनी पडशी संदेह पुरा, ओळसा थोरा माया जाळे. तुला मानवदेह प्राप्त झालेला आहे आणि तू साधना न करता विषय भोगतोस, जाणून सुद्धा आंधळ्यासारखा झालास. पण लक्षात ठेव, पुन्हा तुला मानवदेह प्राप्त होणार नाही, असे भोगही प्राप्त होणार नाहीत. तुला अनेक योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. किती? 184 लाख योनीमध्ये तुला जावं लागेल. तू जर मुक्त नाही झाला, भगवत प्राप्ती करून नाही घेतली, तर हे 84 लाख योनीचे फेरे, हा फेरा तुला चुकणार नाही. 184 न चुके फेरा. आणि प्रत्येक योनीमध्ये जायचं म्हणजे जन्मावं लागेल तुला. त्या योनीमध्ये जन्म म्हटलं की गर्भवासात जावं लागेल आणि गर्भवासाचं फार मोठं दुःख तुला भोगावं लागेल. गर्भवासी थोरा यातना, आणि गर्भवासामध्ये खूप यातना असतात. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. आणि एकदा का जन्मालास, अनेक अशा 84 लाख योनीमध्ये जन्मशील आणि तिथं जन्माला गेल्यानंतर तुला काय स्वरूपाची आठवण राहणार आहे का? मी कोण याला तू ओळखणार आहेस का? आपलं वास्तव स्वरूप काय याला तू जाणणार आहेस का? नाही आहे. आणि असं 84 लाख योनी फिरत फिरत जेव्हा सगळ्या योनी पूर्ण होतील, पुन्हा मानवदेहाला येशील. मानवदेहाला आल्यावर तरी तू तुझ्या स्वरूपाला जाणशील का? नाही. पुन्हा संशयातच पडणार आहेस. तुला कळणार नाही हे जगत कुणी निर्माण केलं, आपलं स्वरूप काय आहे. कोहम कथमिदम जातम कोवे कर्तस्य विद्यते, हे ते त्यावेळेला तुला ज्ञान होईल का? ज्ञान होणार नाही. पुन्हा हे संशयातच पडणार आहेस. येऊनी पडसी संदेह पुरा, आणि जन्माला येऊन पुन्हा संदेहाच्या पुरा, संशयाच्या या पुरात पडशील. पूर म्हटलं एक संशय नाही, असं भरपूर पाणी असावं लागतं त्यावेळेला पूर येतो. तसं हा संशयाचे अनेक संशय ज्या वेळेला वाहत येतात त्यावेळेला त्याला पूर म्हणतात. आणि मग अशा या पुरात तू पडशील. एखादा संशय जरी मिटला तरी अजून बाकीचे अनेक संशय तसेच राहतात. थोर माया जाळी वळसा, माया जाळ्याचं हे खूप मोठा अशा प्रकारचा हा काय आहे? भवरा आहे, भवरा. यात तू सापडशील. यात जे सापडलेले आहेत त्यांना काय समजते? एकदा पडल्यावर, या भोवऱ्यात पडल्यावर, या मायाजाळात सापडल्यावर पडल्यावर काही कळत नाही. हे पशुपक्षी सगळे मायाजाळात सापडलेले आहेत, पडलेले आहेत.
काय कळतंय त्यांना? पशु काय पाप पुण्य जाणती? पशु हे पाप पुण्य जाणतात काय? कळतं त्यांना पाप काय पुण्य काय? काही कळत नाही. उत्तम मध्यम भोग भोगिती. उत्तम प्रकारचे भोग भोगतात काय? मध्यम भोग भोगतात काय? उत्तम भोग देव भोगतात, मध्यम भोग मानव भोगतात, पशुपक्षी भोगतात काय? नाही. काही तर उपजता मरती, काही तर जन्मालाच मरतात. काही बहिरी अंध होती, पांगुळमुखी, काही बहिरे होतात, काही आंधळे होतात, काही पांगळे होतात, काही मुके होतात. मग अशा स्थितीमध्ये काय स्वरूपाची जाण होणार आहे काय? स्वरूपाची ओळख होणार आहे का? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. बाबांनो, तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेह निधान आहे आणि हे तुमच्या हाती लागलेलं आहे. या नरदेहामध्ये उत्तम अशा प्रकारचं जे सार आहे, उत्तम गती जी आहे ती प्राप्त करता येते. उत्तम सार परमात्मा आहे आणि उत्तम गती पण कोण आहे? परमात्माच आहे. तर ती या नरदेहामध्ये प्राप्त करता येते. या नरदेहामध्ये जर एखाद्याने निश्चय केला की मी आता देव होईल, परमात्मा होईल, असा निश्चय करून जर साधनेला लागले तर ते स्वतः देव होतात. एवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. देवाची होईल म्हणती ते होती. देव आता मी होणार असं म्हणून जे साधना करतात ते देव होतात. मग असं एवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये असताना, तुम्हाला नरदेह प्राप्त झालेला असताना, तुम्ही विषय बघून या नरदेहाचं वाटोळं का करू लागलेले? एवढं सामर्थ्य या नरदेहात आहे तर तुम्ही देवाची प्राप्ती करून घेण्याचं चित्तामध्ये का धरीत नाही? चित्ती का न धरावी? चित्तामध्ये तो विचार का धारण करीत नाही? तो निश्चय का धारण करत नाही? क्षण एक मन स्थिर करुनी, सावध होई डोळे उघडोनी, पाहे वेद बोलिले पुराणी, तुका विनवणी कवितसे. तुकोबाराय म्हणतात, बाबा थोडं बस एका जागेवर, शांत बस, मन स्थिर कर आणि मन स्थिर करून पहा. एक क्षण मन स्थिर करूनी, डोळे उघडून सावध होई. मनाला स्थिर कर, जरा डोळे उघड आणि सावध हो. सावध हो आणि एका जागेवर बसायचं, मन स्थिर करायचं, डोळे उघडायचे, सावध व्हायचं. काय काय पाहायचंय? काय विचार करायचा आहे बसून? विचार याचा करायचा आहे, वेद पुराणी बोलिले ते पाहे. वेदामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे ते पहा ना जरा. असं तुकोबाराय लोकांना काय करतात? विनवणी. तुका विनवणी करीत असे, विनवणी करून तुकोबाराय लोकांना सांगतात. झाले ना? काही राहिले अजून? उभा देखिला भीमातिरी, कर मिरविले कटावरी, पाऊले तरी समची साजिरी, नाम तरी अनंत अतिगोड, शंखचक्रांकित भूषणे, जडित मेखळा छिद्रत्ने, पितांबरवटी शोभे गोरेपणे, लोपले तेने रवी तेज. तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाचं वर्णन करतात. अतिशय तुकोबाराय नाही, तुकोया बंधू म्हणजे कान्होबारायांचा अभंग आहे. तर कान्होबारायांनी पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. पांडुरंगाचं वर्णन करत असताना भीमातिरी उभा देखिला. कोण पांडुरंग? कुठला पांडुरंग? इथं बसलेला आहे का तो? नाही, बसलेला नाही. तो भीमा नदीच्या तीरावर उभा आहे. कटावरी कर मिरविले, कर कटावरी मिरविले, आणि आपले हात त्यांनी कमरेवर, कटावर म्हणजे कमरेवर अशा प्रकारचे ठेवलेले आहेत आणि ते अतिशय शोभतात. पाऊले तरी समची साजिरी अंतरी,
नाम तरी अनंत अति गोड. त्याचे पावलं म्हणजे चरण सम आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. किंवा बरवया बरवंट विटे चरण समनीट ते म्या हृदयी धविले तापशमन पावले. असे सम आणि अतिशय साजिरे अशा प्रकारचे चरण आहेत. साजिरे म्हणजे अतिशय सुंदर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या असे देवाचे ते चरण आहेत. नाम तरी अनंत अतिगोड. त्याला नाम तर अनंत आहेत आणि अतिशय गोड नाम आहेत. शंख चक्रांकित भूषणे. शंख चक्र गदा पद्म अशा प्रकारचे शस्त्र आयुध म्हणजेच भूषणं त्यांनी धारण केलेले आहेत. जडित मेखळा चिदरत्ने. चिदरत्ने जडित मेखळा आणि त्यांनी चिदरत्नानी जडित अशा प्रकारच्या मेखळा त्यांनी धारण केलेल्या आहेत. म्हणजे कमरपट्टा. ते पितांबराच्या वरून असं एवढंच बांधतात कमराला, त्याला म्हणतात मेखळा. पितांबर उटी शोभे गोरेपणे. देवानी पितांबर धारण केलेला आहे आणि गोरेपणे उटी शोभे. गोरेपणाच्या योगानं देवाची उटी अतिशय शोभून अशा प्रकारची दिसते. काय त्याचं सगळं वेगळंच आहे. कोण प्रत्येक संतांना जो दाखवितो तो वेगळंच दाखवितो. कोण त्याला निळं म्हणतं, कोण काळं म्हणतं, कोण त्याला सावळं म्हणतं. इथं कानोबापर्यंत गोरं म्हटलं आहे. त्याचं रूप कसं आहे? गोरं. कारण कधी तो पिवळा होतो, कधी लाल होतो. कारण प्रत्येक भक्ताला काय सारखं रूप थोडं दाखवितो तो. अनंत रूपे अनंत वेशे देखील मेते अशी. इथं कानोबाबांना जे रूप दाखवलं आहे, कानोबाबांना जे रूप दिसते ते कसं आहे? गोर आहे आणि पुन्हा उटी लावलेली आहे. त्यामुळं फारच ते शोभायमान अशा प्रकारचं होते. गोरेपणे उटी शोभे. लोपले तेने रवी तेज. आणि देवाचं ते गोरा रंग, ती उटी, देवाचं तेज आणि त्या तेजापुढं रवीचं तेज म्हणजे सूर्याचं तेज सुद्धा काय होतंय? लोपलं जाते. जसं प्रखर तेजापुढं सामान्य तेज हे लोपलं जात असतं. आपण रस्त्याने जर निघालो, मोटरसायकलवर जर असलो आणि पुढून जर मोठी गाडी आली, तिचा जर लाईट मोठा असला रात्रीच्या वेळी, तर आपल्या गाडीचा लाईट दिसतच नाही. आमची गाडी आहे ना, तिचा लाईट थोडा कमी आहे. ती मोठ्या लाईटी पुढं गेलं की ती दिसतच नाही ते. तर त्याला लोपला जातो. आविर्भाव म्हणतात त्याला. तसं रवीचं तेज अभिभूत अशा प्रकारचं देवाच्या या तेजाने होतं आहे. श्रवणी कुंडले देती ढाळ. कानामध्ये कुंडल ढाळ देती म्हणजे शोभा देतात. कानातले कुंडलं शोभतात. मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. कुंडल कानामध्ये कुंडले देवाच्या मत्स्याकार कुंडल आहेत. दशांगुळी मुद्रिका माळ. 10 बोट आहेत. ह्या हाताचे 5 आणि ह्या हाताचे 5 असे 10 बोटामध्ये मुद्रिका म्हणजे अंगठ्या त्यानं धारण केलेल्या आहेत. आणि त्या 10 बोटामध्ये अंगठ्या असल्यामुळं अशी जणू काय माळ आहे असं वाटते. ते मुद्रिकांची काय दिसते? माळा अशा प्रकारची दिसते. दंत ओळी हिरे झळाळ. देवाचे जे दात आहेत, ते दाताची जी ओळ आहे ती हिऱ्यासारखी अशा प्रकारची झगमग झगमग चमचम चमचम चमकते. मुख निर्मळ सुखराशी. देवाचं मुख अतिशय निर्मळ आहे. स्वरूपानेच तो निर्मळ आहे. सुखराशी सुखाची रास आहे. कटी कडदोरा वाकी मेळा. कमरेला कडदोरा आहे आणि पायामध्ये वाकी आहे. वेळा बाही वेळा म्हणजे इथं बाहूला दंडाला वेळा अलंकाराचे नाव आहे ते. आपल्याला काही ते काही घालत नाही, कधी बघितलं नाही, काही नाही. आणि बाहुवटे पदक गळा. बाहूला बाहूमध्ये घालायचा अलंकार त्याला बाहुवट म्हणतात. आणि गळ्यामध्ये गळा पदक अलंकार आहे गळ्यातला. तो कमळा म्हणजे कमळ नाही, आपलं पिंपळाचं पान असतं ना, पिंपळाचा पानाचा कसा आकार असतो
तशा आकाराचा गळ्यातला एक अलंकार आहे, त्याला पदक म्हणतात. मृगनाभी रेखीला टिळा. तर मृगनाभी, मृग म्हणजे हरिण, म्हणजे हरणातला नर, त्याला काळवीट म्हणतात. तर त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, त्याचा तिलक देवाच्या कपाळावर असा कोरलेला आहे, रेखलेला आहे. मृग नाभी टिळा रेखिला, मृगाच्या नाभीमध्ये असणारी कस्तुरी, त्याचा टिळा रेखिला म्हणजे कोरला, असं त्या देवाच्या रूपाचं वर्णन करतात कान्होबाराय. डोळा विद्युलता लवती, आणि डोळे मात्र विद्युलतेप्रमाणे, विजेप्रमाणे काय होतात, देवाची चमकतात. सुंदरपणाची साम्यता काय वर्णू ते पावे आता, तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली. सुंदरपणाची साम्यता काय वर्णू. आता काय वर्णू. परमात्मा अतिशय अनुपम्य मनोहर, काशशोभे पितांबर, फारच सुंदर आहे. त्याच्या सौंदर्याला कशाची उपमाही देता येत नाही. सुंदरपणाची साम्यता तो कान्होबारे म्हणतात काय वर्णू. आता ते काय वर्णू पावे, आणि मी तरी आता त्याचं काय वर्णन करू शकणार आहे. तुकया बंधू म्हणे, तुकया बंधू म्हणतात म्हणजे कान्होबारे म्हणतात, रे अच्युता, हे अच्युता, प्रसवली माता पिता ते धन्य. तुला ज्यांनी जन्म दिला असे जे तुझे माता पिता आहेत, वसुदेव आणि देवकी, ते कसे आहेत, धन्य आहेत. काय सुंदर आहे तू. अशा सुंदर असणाऱ्या मदनाच्या पुतळ्याला ज्या आईबापांनी जन्म दिला, असे ते मायबाप काय आहेत, धन्य अशा प्रकारचे आहेत. शंखचक्रांकित भूषणे, जडित मेखळाचे रत्ने, पितांबर ओटी शोभे गोरेपणे, लोपले तेने रवी तेज. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाबाई तुकोबाबाई संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, पूजनीय वंदनीय गुरुवारी डॉक्टर बाबांच्या चरणी, उपस्थित सर्व संतजन, गुरुजन, साधक, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित्वासे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आपल्या अष्टादशाचा आजचा हा उपांत्य दिवस आहे. उद्या त्याची परिसमाप्ती होईल ज्ञानसत्राची, आणि परवा सकाळी काल्याच्या कीर्तनाने त्याची परिसमाप्ती होईल. असो, या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे दोन व्यक्तिमत्व आहेत. ते म्हणजे या ठिकाणी कुमारी सविता खेडकर, की जिला आता नुकतीच ग्लोबल युनिव्हर्सिटीनी बालसाहित्यामध्ये PhD दिली. 8वी शिकलेली मुलगी आळंदीला आली. त्याच्यानंतर तिनं या ठिकाणी शास्त्री केलं, आचार्य केलं, MA केलं, BEd केलं, आणि आता तिला त्या सहारनपूरकर उत्तराखंडाची PhD नुकतीच मिळालेली आहे. तिला सत्कार घेण्याची इच्छा नाही, तिला विचारलं तर, परंतु या ठिकाणी अनेकांना प्रेरणा व्हावी म्हणून, आणि तिला माऊलीचे आशीर्वाद मिळावेत, आणि भावी जीवनात तिनं जे बालसाहित्य केलेलं आहे, ब्रह्मचारीने राहून लहान मुलांच्या संस्कारासाठी तिला लागणारं मनोबल, बुद्धिबल किंवा आत्मबल प्राप्त व्हावं, यासाठी एक माऊलींची आशीर्वादाची याचना करायची. एवढ्यासाठी या ठिकाणी तिनं ज्यांना मातृपितृतुल्य मानलं असे असणारे आमचे बंधुवरे पठारे साहेब आणि त्या वहिनी, तर या त्या वहिनींच्या हस्ते तिचा थोडा सत्कार करण्यात येत आहे. तिनं यावं. सविता खेडकर.
ती आता कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, कीर्तनकार पण आहे. एक बालवयात इकडं प्रविष्ट झाल्यानंतर पुरुषी बाण्याने राहून तिनं आत्तापर्यंत हा जो केलेला प्रवास आहे त्याच्यासाठी तिला सर्वांच्या हृदयस्थ माऊलींच्या द्वारा काही आणखी प्रेरणा आणि बल मिळावं म्हणून तिचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि ग्रंथ देऊन थोडासा सत्कार केला जात आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तसंच या ठिकाणी आज उपस्थित असणारं आमचे हृदय सम्राट, आमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये असणारे आणि ज्यांनी ज्ञानेश्वरीचा आता ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी MD केलं, BMA झाले होते आणि नंतर शेवगाव कॉलेजमध्ये काही काळ प्रिन्सिपॉल म्हणून राहिले आणि आता सेवानिवृत्त झालेले. त्यांच्या टेबलवर ज्ञानेश्वरीचं असते. दिवसेंदिवस ते सर्वांच्या अत्यंत प्रिय, सर्वांच्यात मिसळून राहणारे, परंतु आता सर्वांच्यापासून एकटं राहून आपलं आत्मचिंतन करतात, कोणाशीच काही संबंध ठेवीत नाही. असे असणारे आमचे बंधुवर्य भाऊसाहेब विखे, डॉक्टर भाऊसाहेब विखे, ते आज योगायोगाने या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना त्यांचे स्वास्थ्य इतकं ठीक नसतं, तर त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य प्राप्त व्हावं आणि अशाच प्रकारचं भगवत चिंतन त्यांच्याकडून घडत राहावं म्हणून या ठिकाणी आज गुरुवर्य पद्माकरजी महाराज यांच्या पावन कर कमलाच्या द्वारा उभय दाम्पत्य आलेले त्या दोघांचाही थोडा सत्कार केला जातो. त्यांनाही ग्रंथ शाल श्रीफळ देऊन दोघांचा गौरव गुरुवर्य महाराजांच्या हस्ते केला जात आहे. आपल्या 58 नंबरच्या दिंडीतले ते पताका घेऊन त्यांनी बऱ्याच दिंड्या केल्या, बऱ्याच वाऱ्या केल्या. आता सेवानिवृत्त जीवनात ते आधी अभ्यास करतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आता यानंतर सर्वांनी भोजन प्रसाद घ्यायला जायचं, उशीर झालेला आहे आणि एकाच वेळेला सर्व जा, कोणी मागं पुढं करू नका. अभंग 5 घेऊन ना, एक अभंग म्हणून. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.